आ मी मला वाटतं दोन तीन वर्षाचा असेल म्हणजे मला हे आठवत नाही, पण मला म्हणजे सांगतात लोक की जेव्हा मी एखादी ट्यून ऐकायचो तर ते मी त्या बुलबुल तरंगावर वाजवायचा प्रयत्न करायचो. आपल्याला जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळात चांगलं गाता आलं पाहिजे. जेवढा मोठा दिग्गज कलाकार तेवढे त्याचे पाय जमिनीवर असलेले आपल्याला बघायला मिळतात. आत्ता दादा खरं तर लिटिल चॅम्प हा शब्द इतका रुळलाय, पण खऱ्या अर्थी आनंद गंधर्व ही उपाधी त्या कितीतरी पलीकडची आहे. तर ज्या वेळेला खऱ्या अर्थी तुमच्यातली ही चुणूक अनेकांपर्यंत पोहोचली, ही उपाधी तुमच्यापर्यंत कशी आली? गंधर्व गायकी मी गात होतो लहानपणापासून, पण सुबोध पडद्यावर बालगंधर्व म्हणून दिसतोय आणि त्याला आपला आवाज आहे, हा एक विलक्षण वेगळा चांगला योग होता. तर त्यावेळी एक बाई आली आणि तिने आईला विचारलं की मला खूप आवडलं पोराचं तुमचं गाणं आणि खूप चांगलं, तर मला त्याला काहीतरी द्यायचं आहे पण माझ्याकडे फार काही नाही आहे, तर मी हे 4 आणि त्याला दिले तर चालतील का? नमस्कार. मनडेवी तनघाच्या सीझन 3च्या एका नव्या कोऱ्या आणि अतिशय सुंदर म्युझिकल भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज जे पाहुणे आपल्याला भेटायला आलेत त्यांच्या संदर्भातला एक अतिशय बोलका प्रसंग आहे, तोही त्यांच्या थेट बालपणातला. वय वर्ष 4-5, त्यांच्या काकूच्या ऑफिसमधला हा कार्यक्रम. खरं तर नाट्यगीतांची मैफल, पण त्याच्यात एक हिंदी गाणं सादर करायचं होतं. चलते चलते मेरे ये गीत याद रखना. गाणं छान झालं, कार्यक्रम संपला आणि अचानक हे 4-5 वर्षांचं बाळ रडायला लागलं. कळेच ना नेमकं घडतंय काय. सगळेजण विचारतायत तेव्हा त्याने तितक्याच निरागसतेने उत्तर दिलं, मी ध्रुवपदातल्या ओळी विसरलो ना. खरं तर दिसायला छोटासा प्रसंग, पण परिपूर्णतेचा ध्यास जेव्हा या बालवयातच घेतला जातो त्याच वेळेला ते गाणं फक्त सुखाची नाही तर खऱ्या अर्थी आनंदाची प्रचिती देतं. ते नावापुरतं मर्यादित राहत नाही. गंधर्वांचा आशीर्वाद घेऊन रंगमंच सुद्धा थेट आनंद गंधर्व या उपाधीने त्यांना गौरवता होतो. असं आजचं आघाडीचं अत्यंत लोभसवाणं असंच ज्यांचं व्यक्तित्व आहे, असं नाव म्हणजेच आनंद गंधर्व, अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके आनंद भाटे. आनंद दादा नमस्कार. नमस्कार. स्वयं टॉक्सच्या या सीझन 3मध्ये तुझं अतिशय मनापासून स्वागत. थँक्यू. आम्हाला प्रचंड आनंद आहे की आज तू आमच्याकडे आलायस आणि खऱ्या अर्थी आजचा दिवस तुझ्या नावासारखा आमच्यासाठी आनंदी आहे. तर करूया सुरुवात गप्पांना. हो हो जरूर. तुझ्या बालपणापासूनच सुरुवात करायला आवडेल, कारण आत्ताचा जो प्रसंग सांगितला तोच माझ्यावरती त्याची चुणूक आहे. तर गाण्याचं घर होतं किंवा गाणारं घर होतं, हो, पण कसे संस्कार रुजत गेले? गाण्याचं घर म्हणजे माझे पणजोबा होते पूर्वी. ते भाटे बुवा नावाने प्रसिद्ध होते आणि ते शास्त्रीय संगीत, ठुमरी गायक, नाट्यगीत गायक असे प्रसिद्ध होते आणि त्यांची स्वतःची नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळी नावाची कंपनी होती. तर बालगंधर्वांचे समकालीन, त्याच्यामुळे तेव्हापासूनच बालगंधर्वांचं आणि माझ्या पणजोबांचं मैत्री होती त्यांची. त्यांचं घरी आमच्या येणं जाणं होतं. क्या बात आहे. त्यामुळे ह्या गाण्याचा एक वारसा पिढ्यानपिढ्या आमच्याकडे चालत आलेला आहे आणि आवड सगळ्यांनाच. माझे बाबा आणि काका पण चांगले गायचे
फक्त ते परफॉर्मर म्हणजे मैफलीत गाण्याची त्यांना कधी परिस्थिती नव्हती, परंतु अतिशय चांगला आवाज आणि बालगंधर्वांचं गाणं खूप चांगल्या रीतीने ऐकलेलं. तर त्याच्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याचे संस्कार हे तसे लहानपणापासून होत गेले, कारण काहीतरी घरी रेकॉर्ड्स लागलेले असायच्या, रेडिओवर काहीतरी लागलेलं असायचं, त्यामुळे हे संस्कार अगदी लहानपणापासून आपसूक गाणं कानावर पडत गेलं. क्या बात आहे. पण मग बुलबुल तरंगावर बोटं कशी काय फिरायला लागली? त्यावेळी मी मला वाटतं 2-3 वर्षाचा असेल, म्हणजे मला हे आठवत नाही, पण मला म्हणजे सांगतात लोक की जेव्हा मी एखादी ट्यून ऐकायचो तर ते मी त्या बुलबुल तरंगावर वाजवायचा प्रयत्न करायचो. तसं माझ्या दोघी बहिणी या पण चांगल्या गातात आणि त्यांच्यासाठी एक पेटी आणली होती घरी, आणि त्या मी खूप लहान असल्यामुळे त्या पेटीला हात लावून मी मोडीन म्हणून माझ्यासाठी खेळण्यासाठी एक बुलबुल तरंग आणला होता, आणि त्याच्यावर मग काही कुठलं गाणं ऐकलं की मी ते त्याच्यावर वाजवायचा प्रयत्न करायचो. आणि असं करत करत मग आईवडिलांना आणि बहिणींना माझ्या असं वाटलं की याला काहीतरी गाण्याचा कान आहे. आणि त्यावेळी मला आठवतंय मी मॉन्टेसरीमध्ये असताना बुलबुल तरंगावर त्यावेळी मला वाटतं बॉबी सिनेमा आला होता, तर त्यातल्या 2 गाण्यांचा कार्यक्रम केला होता आमच्या गॅदरिंगमध्ये. तर असं बुलबुल तरंगावर मी काहीतरी वाजवायचो. त्याच्यानंतर मग मी म्हटलं तसं बाबांना बालगंधर्वांच्या गाण्याची अतिशय आवड. तर एक दिवस ते मला म्हणाले की मी नाथा हा माझा गाणं गाऊन दाखवतो, तर ते तू वाजवता येते का बघ. तर ते मी बुलबुल तरंगावर ते जे म्हणत होते ते मी वाजवलं. बरं. मग ते म्हणले मग आता पेटीवर वाजवता येते का बघ. तर मी पेटीवर पण वाजवलं. तर मग त्यावेळी त्यांना कळलं की ते थोडंसं संगीताची काहीतरी कान आहे, जाण आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आपसूक गाण्याकडे पण गाऊन दाखव असं सांगितल्यावर आवाजही चांगला आहे असं कळलं, आणि मग पुढे मग ते शिक्षण वगैरे चालू झालं. म्हणजे पहिले माझे गुरु म्हणजे घरातले अगदी पहिले माझे गुरु म्हणजे माझे बाबा आणि माझ्या दोघी बहिणी. आणि मग नंतर फॉर्मली मी हरिभाऊ देशपांडे जे बालगंधर्वांचे ऑर्गन वादक होते, तर त्यांचे चिरंजीव म्हणजे चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे बालगंधर्वांची नाट्यगीतं शिकायला सुरुवात केली. साधारण एक मला वाटतं 5-6 वर्षाचा वगैरे मी असेन त्यावेळी. आणि त्याच्यानंतर लगेचच पॅरलली यशवंतबुवा मराठे म्हणून होते पुण्यात, तर त्यांच्याकडे मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली, कारण कुठलंही गाणं म्हणायचं म्हटलं की शास्त्रीय संगीताचा बेस हा पाहिजेच. बरोबर. तर त्याच्यामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीत असं शिक्षण चालू झालं. क्या बात आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये आत्ता दादा खरं तर लिटिल चॅम्प हा शब्द इतका रुळलाय, पण खऱ्या अर्थी आनंद गंधर्व ही उपाधी त्या कितीतरी पलीकडची आहे. तर ज्या वेळेला खऱ्या अर्थी तुमच्यातली ही चुणूक अनेकांपर्यंत पोहोचली, ही उपाधी तुमच्यापर्यंत कशी आली? साधारण मी शिकायला सुरुवात केल्यानंतर मग एक अशा छोट्या छोट्या मैफली मी करायचो, घरगुती इन्फॉर्मल मैफली. आणि 10 वर्षाचा मी जेव्हा होतो तर त्यावेळी खऱ्या अर्थाने 2 मोठ्या प्रकारच्या मैफली माझ्या झाल्या. त्या म्हणजे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात मी गायलो. एक पुण्याला आणि एक मुंबईला असं त्यांचे कार्यक्रम होते. आणि मग त्याच्यात गाणं ऐकून ते लोकांना खूप आवडलं. आणि त्यापैकी मुंबईचा जो कार्यक्रम होता तर त्याचं जे समीक्षण आलं होतं, तर त्याच्यात त्यावेळेचे नाडकर्णी म्हणून जे समीक्षक होते तर त्यांनी आनंद गंधर्व हा उल्लेख पहिल्यांदा केला, लोकप्रभेचे. आणि मग दूरदर्शनवर माझा त्याच नावाने कार्यक्रम झाला. तर अरुण काकतकर जे प्रोड्युसर आहेत दूरदर्शनवरचे, आणि अरुण काकतकर नंतर सुधीर गाडगे हे आमच्याकडे आले होते त्यावेळी. त्यांनी गाणं ऐकलं आणि मग तो कार्यक्रम जो केला त्यालाही आनंद गंधर्व हेच शीर्षक त्यांनी दिलं होतं. तर त्याच्यामुळे ते नाव सगळीकडे झालं. त्यावेळी एकच चॅनल होता आणि तो सगळीकडे बघितला जायचा. आणि तो माझं भाग्य त्याच्यात असं होतं की दूरदर्शनवर सहसा इतका मोठा स्लॉट देत नसत त्यावेळी, पण मला 1 ते 1.25 तासाचा स्लॉट एकदम त्यांनी त्या काळी दिला होता. तर त्यामुळे मग ते नाव सगळीकडे पोचलं, आनंद गंधर्व. ग्रेट. मग खरं तर दूरदर्शनच
त्यांना झालं होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण ती दृष्टी किंवा ते द्रष्टेपण असल्याशिवाय ही सारी चुणूक अनुभवताच येत नाही. पण दादा, आनंद गंधर्व ही उपाधी त्यावेळेला किती मोठी आहे हे निश्चितच म्हणजे काय म्हणू, उमगण्याचं ते वय नव्हतं. पण आज जेव्हा मागे वळून त्या उपाधीकडे तुम्ही पाहता, तर त्यावेळेला त्या उपाधीची जबाबदारी आणि सौंदर्य दोन्ही कसं पाहता? हां, जबाबदारी निश्चितच आहे. तर मी नेहमी याच्याकडे असं बघतो की गंधर्व ही जरी उपाधी मला मिळालेली असली तरी जे आत्तापर्यंत गंधर्व होऊन गेले, म्हणजे प्रमुख सांगायचं तर बालगंधर्व ऑफकोर्स, त्यांचे गुरु देवगंधर्व भास्कर बुवा बखले, मग छोटा गंधर्व असतील, कुमारजी आहेत, सवाई गंधर्व, नूतन गंधर्व, बरेच गंधर्व. तर हे सगळे जे गंधर्व आहेत, तर मी ॲक्च्युली स्वतःला त्यांच्या पंक्तीतला मानत नाही, म्हणजे तितका ग्रेट मानत नाही, कारण त्यांनी जे निर्माण केलं ते खूप मोठं होतं. ते म्हणजे आता बालगंधर्वांनी जे युग निर्माण केलं, आज आपण 140 वर्षांनंतर सुद्धा त्यांचं नाव घेतो, त्यांचं अजूनही गाणं ऐकलं तर आपल्या अंगावर काटा येतो. आणि त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. पण मी असं मानतो की हे जे सगळे गंधर्व होते किंवा गंधर्व गायकी जी आहे, तर ती सादर करण्याचा किंवा ती आत्ताच्या लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी करतो, म्हणून मी गंधर्व आहे. म्हणजे असं मी मानतो. म्हणजे ते त्यांच्या खास थेट पंक्तीत मी जाऊन बसलेलो नाही आहे त्याच्यामुळे, पण त्या परंपरेतला आहे की असं आपण म्हणूया. तुमचा मोठेपणा आहे दादा. पण ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, मला असं वाटतं की हे सारे स्वरपंढरीचे वारकरी आहेत आणि त्यातलं पालखी उचलण्याचा मान फार कमी जणांना मिळतो. तर स्वरपालखीच खऱ्या अर्थी उचलली असं म्हणायला हरकत नाही. पण आज हा सगळा जेव्हा विचार करतोय त्यावेळेला एक प्रसंग असा ऐकला होता की तुम्ही ज्या वेळेला गाण्याच्या वर्गाला जायचात, तर त्यावेळेला सगळे बाहेर येऊन उभे राहायचे तुमचं केवळ गाणं ऐकायला म्हणून. तर आवडेल तो प्रसंग ऐकायला की तेव्हा काय वाटायचं, ती निरागसता आठवतीये का? ते मी म्हटलं तसं मी एक 6 वर्षाचा वगैरे असेल त्यावेळी मी सुरुवात केली शिकायला. तर त्याच्यामुळे बालगंधर्वांची गाणी आणि देशपांडे सर जेव्हा मला शिकवत असायचे, तर त्याच्यावेळी इतका लहान मुलगा एकतर ती गाणी शिकतोय आणि ती म्हणतोय हे बघून लोकांना कुतूहल वाटायचं. आणि ते मला आठवतंय की लोक म्हणजे मंडईच्या मागच्या बाजूला त्यांचं घर होतं त्यावेळी, तर त्या वाड्यामध्ये येणारे जाणारे लोक किंवा क्वचित प्रसंगी रस्त्यावर खिडकीतनं बाहेरही ऐकू जायचं, तर खिडकीतनं सुद्धा काही लोक कुतूहलाने बघायचे की कोण गातोय आणि कसं ते शिक्षण चाललंय. तर ते आठवतोय मला तो प्रसंग. नाही, आणि हे इतकं गोड आहे कारण आम्ही अनेकांशी ज्या वेळेला संवाद साधला तुमच्या निमित्ताने, तर त्यावेळेला प्रत्येक जण अगदी म्हणजे ज्येष्ठ संवादिनी वादक सुधीर नायक हे सुद्धा म्हणाले की म्हणजे त्यावेळेला आणि आम्ही सुद्धा कार्यक्रम बघायला जायचो, तो हाऊसफुलचा बोर्ड, ती गर्दी आणि त्यावेळेचं तुमच्या भोवती असणारं खऱ्या आत्ताच्या भाषेत सांगायचं तर ग्लॅमर. पण दादा, हे सगळं आजूबाजूला असताना विराम घ्यायचा आणि एकदम पुढच्या पानावरती यायचं, तर हा विराम नेमका कसा होता किंवा तो तुम्ही कशा पद्धतीने ग्रेसफुल केलात असं मी म्हणेन? मी असं म्हणेन की आमच्याकडे दोन्ही प्रकारचं वातावरण होतं. जसं गाण्याचं वातावरण होतं तसंच शिक्षणाचंही वातावरण तेवढंच चांगलं होतं. माझी आई मॅथमॅटिक्सची प्रोफेसर होती आणि त्यामुळे अकॅडमिक्सच्या बाबतीत आणि आई बाबा दोघांचंही असंच त्यांचे संस्कार असे होते की जरी प्रसिद्धी मिळालेली असली त्यावेळी तरीसुद्धा शिक्षणाच्या बाबतीत त्याचा परिणाम नाही होऊन द्यायचा. कारण शिक्षण घेतल्याशिवाय माणसाला एक प्रकारची मॅच्युरिटी पण येत नाही. आणि तशी आईच्या संस्कारांमुळे तशी मला गणिताची किंवा सायन्सची अशी आवडही होती लहानपणापासून. तर त्याच्यामुळे ते दोन्ही चालू राहिलं. शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं नाही गाण्यामुळे आणि गाणंही चालू राहिलं, शिक्षणामुळे त्याच्यावर परिणाम नाही झाला. असं दोन्ही पॅरलली चालू राहिलं. आणि नंतर मग जो मध्ये तुम्ही म्हणलात की विराम मी घेतला, तर त्याला दोन कारणं. म्हणजे एक तर
माझं आधी इंजिनिअरिंगचं शिक्षण पुढे चालू होतं. मग मी पुणे युनिव्हर्सिटीतनं एम.टेक केलं कॉम्प्युटर सायन्समध्ये. तर एक ते शिक्षण चालू होतं. त्याच्यानंतर मी झेन्सार टेक्नॉलॉजीजमध्ये IT फील्डमध्ये पण बरीच वर्ष मी नोकरी पण केली. आणि हे सगळं चालू असताना भीमसेनजींकडे मी शिकत होतो. तर जसं आमच्याकडे बालगंधर्व हे दैवत आहे, तसंच भीमसेनजी हे पण दैवत मानलं जातं. आणि भीमसेन जोशींकडे बाबा मला घेऊन गेले आणि मी पण त्यांना सांगितलं की मला तुमच्याचकडे गाणं शिकायची इच्छा आहे. तर त्यांनी हो म्हणलं, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि हे सगळं माझं इंजिनिअरिंग, एम.टेक आणि पुढे सर्व्हिस चालू असताना एकीकडे माझं भीमसेनजींकडे गाणं शिकणं चालू होतं. आणि त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की माझ्याकडे पूर्ण तयारी झाल्याशिवाय प्रोग्रॅम्सच्या पाठीमागे धावायचं नाही. तर त्याच्यात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण त्यांच्याकडे शिकायला मिळणं, प्रत्यक्ष शिकायला मिळणं ही एवढी मोठी गोष्ट होती की त्याच्यापुढे हे अगदीच क्षुल्लक होतं. तर त्याच्यामुळे तो एक विराम मध्ये होता. आणि पण त्याचबरोबर त्यांना खूप कौतुक होतं की ते स्वतः लोकांना सांगायचे की हा माझ्याकडे गाणं पण शिकतो आणि एम.टेक पण करतो साईड बाय साईड. तर हे त्यांनाही कौतुक होतं. त्यांनी मला दोन्ही चालू ठेवायला तितकंच प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून मी बरेच वर्ष दोन्ही डगरींवर पाय ठेवून चालत होतो. ते शक्य झालं. आणि हा विराम जो होता तो त्याचाच एक पार्ट होता. आणि मग पुढे 2002 साली त्यांनी सवाई गंधर्व महोत्सवामध्ये भीमसेनजींनीच मला गायला सांगितलं. क्या बात आहे. आणि मग त्याच्यानंतर मी थोडं थोडं बाहेर परत गायला सुरुवात केली. कमाल. तुम्ही जो मी आत्ता म्हणूनच म्हटलं की ग्रेसफुल ह्या दोन्ही अर्थी तो शब्द खऱ्या अर्थी लागू पडतो की सौंदर्य सुद्धा आणि आशीर्वाद सुद्धा ते दोन्ही या विरामाला मिळाले असं म्हणायला हरकत नाही. पण भीमसेनजींकडे गाणं शिकणं हा भाग जितका जसा पुन्हा तो आनंदाचा आहे, तितकाच तो अवघड, जबाबदारी, अशा अनेक पैलूंचा आहे. तर तुम्ही ज्या वेळेला गाणं शिकत होतात त्यावेळेला हल्ली गुरु आज्ञा ही गोष्ट आमच्या पिढीसाठी थोडीशी अवघड असते, पण तुम्ही इतक्या सहजतेने हे सगळं पाळलं, तर काय 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 भावना त्यावेळेला मनात निर्माण व्हायच्या ते सारं शिकत असताना? त्यांच्याकडे जेव्हा मी जायला लागलो तर एक तर मी म्हणलं तसं की ते खूप मोठी भाग्याची गोष्ट होती. कारण भीमसेनजींचं गाणं असं आहे की ते म्हणजे मला आठवते की लहानपणापासूनच जेव्हा जेव्हा ते गाणं कानावर पडायचं तर त्यावेळी असं वाटायचं की शास्त्रीय संगीत कसं पाहिजे तर हे असं पाहिजे. आणि त्यामुळे मग त्या शैलीमध्ये आपल्याला गाता येईल का हा एक मनात होतं. तर त्याच्यामुळे मी म्हणलं तसं त्यांनी मला जेव्हा सांगितलं की प्रोग्रॅम्स थोडे दिवस बाहेर करू नको, तर त्याच्यात फारसं काही वाटण्यासारखं नव्हतं. शिकायला मिळणं हे खूप मोठं होतं. आणि नंतर शिकायला लागल्यावर असं लक्षात आलं की ते जेवढे चांगले म्हणजे ॲज अ परफॉर्मर जेवढे ग्रेट होते तेवढेच ॲज अ गुरु पण ते तितकेच ग्रेट होते. कारण जे असं नव्हतं की मी गातोय तू माझं ऐक आणि तयार कर, अशा प्रकारचा अप्रोच होता. गुरु म्हणून जे तेव्हा ते जेव्हा समोर बसायचं तर त्यावेळी रागसंगीत शिकवायला त्यांनी जेव्हा सुरुवात केली तर प्रत्येक रागाचं सौंदर्य उलगडून दाखवणं, प्रत्येक आमच्या किराणा घराण्यामध्ये जसं एक एक सूर पुढे पुढे जात आलापीचं सौंदर्य, त्या रागाचं सौंदर्य उलगडून दाखवायची पद्धत आहे, ती शैली आहे. तर ते सगळं ते गाऊन दाखवायचे. मी त्यांच्या मागे फॉलो करायचो. आणि एखादं काही ते सांगतायत मला आलं नाही तर परत परत गाऊन दाखवायचे. तर म्हणून मला नेहमी वाटतं की गुरु म्हणून सुद्धा ते तितकेच ग्रेट होते. आधी त्यांनी इव्हन रागसंगीत शिकवणं सुरू करायच्या आधी जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष माझ्याकडनं फक्त आवाजाचा रियाज करून घेतला होता परत. बापरे. तर हे सगळं त्यांनी खूप चांगल्या पद्धतशीर रीतीने त्यांनी हे सगळं केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त गाणं शिकवणं असं नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्वातून खूप गोष्टी शिकता यायच्या. की त्यांची जी गाण्यावरची कलेवरची निष्ठा होती किंवा गुरुवरची निष्ठा होती, तर ते त्या नुसतं बोलण्यापुरतं नव्हतं, ते त्यांच्या वागण्यात दिसायचं. किंवा मैफलीत कसं गावं, काय करावं, काय करू नये, तर ह्याच्याबद्दल सुद्धा ते सांगत असायचे. आणि तुम्हाला माहिती असेल त्यांचा स्वभाव असा खूप
बोलण्याचा नव्हता, परंतु एखादंच वाक्य असं बोलायचं की त्याच्यात असं सगळं सार सामावलेलं असायचं. खरं. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणायचे की आपल्याला जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळात चांगलं गाता आलं पाहिजे. तर वरकरणी हे एक साधं वाक्य आहे, पण त्यांचं जर गाणं आपण त्या दृष्टीने ऐकलं तर आपल्या असं लक्षात येतं की अरे हे खरंच हे म्हणतायत ते त्यांनी स्वतः करून दाखवलेलं आहे. कारण त्यांची अगदी पूर्वी 3-3 मिनिटाच्या पण रेकॉर्ड्स निघालेले आहेत. त्याच्यानंतर LPचा काळ होता, त्यावेळी 20-20 मिनिटाच्या LP स्वरूपात रेकॉर्डिंग त्यांचं अवेलेबल आहे. मैफलीत गात असत, रेडिओवर गात असत. आता ह्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपल्याला पूर्ण मैफल ऐकल्याचं समाधान मिळतं. त्यामुळे 20 मिनिटं वेळ असेल तर त्याच्यात काय आलं पाहिजे, 3च मिनिटाचा वेळ असेल तर त्याच्यात काय आलं पाहिजे, हा त्यांनी स्वतः इतका पराकोटीचा आणि इतका खोलवर जाऊन विचार त्यांनी स्वतः केलेला होता. तर ते सगळं त्यांच्या गाण्यात दिसायचं. आणि मग ते सांगताना फक्त एवढंच सांगायचं की आपल्याला जो वेळ दिलाय त्याच्यात चांगलं गाता आलं पाहिजे. पण ते वरकरणी जरी एक साधं वाक्य असलं तरी हा एवढा सगळा विचार त्याच्यात आलेला असायचा. तर अशा प्रकारचं पण बरंच त्यांच्याकडनं गाण्याबरोबरच या अशा गोष्टी खूप शिकायला मिळायच्या नेहमीच. म्हणजे खरोखरच त्या 3 मिनिटात किंवा 3 तासात जर गायचं असेल तर काय विचार झाला पाहिजे, तो विषय आलाय म्हणून तोच धागा पुढे धरून विचारते की जेव्हा आपण त्याच्यात कोणते कोणते थॉट्स असले पाहिजेत, हे जसं त्यांनी तुम्हाला शिकवलं, आज तो विचार मांडत असताना तुम्ही कोणता विचार करता किंवा ते गाणं कसं फुलवत नेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? ते कसं आहे की आपल्याकडे रियाज आपण जो करत असतो त्याच्यात काय वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सुचत असतात आणि त्याच्यात सपोज आपल्याकडे 1 तास 1.5 तास राग गाण्याचं मटेरियल आहे, तर त्या सगळ्या मटेरियलपैकी काय त्या 3 मिनिटात किंवा 20 मिनिटात आलं पाहिजे, तर ह्याचा विचार करणं थोडं आवश्यक आहे. म्हणजे आता 20 मिनिटाचा जर वेळ असेल तर रेडिओवर गाताना पण हा नेहमी प्रश्न येतो की 20 मिनिटात तुम्हाला राग गायचा असतो, तर त्याच्यात तुम्ही पहिली 15 मिनिटं जर आलापीच करत बसलात तर मग नंतर 5 मिनिटात बाकीचे सगळे प्रकार गुंडाळावे लागतात आणि मग ते चांगलं वाटत नाही. ते काहीतरी त्याचा बॅलन्स नीट नाही आहे असं वाटतं. त्यामुळे तो एक वेळेचा विचार करावा लागतो. नंतर इवन अशा ठिकाणी गाताना ख्यालाची लय काय ठेवायला पाहिजे, तर याच्यात सुद्धा परत भीमसेनजींचंच एक्झाम्पल मी देईन की त्यांचं वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये गाताना असं लक्षात येतं की लय वेगळी ठेवलेली आहे गाण्याची, की ज्याने ते गाणं 20 मिनिटात असेल तर जास्त प्रवाही वाटतं सुरुवातीपासूनच. उदाहरणार्थ म्हणजे एखादा राग असेल तर त्याचा LPचं मी जे एक्झाम्पल दिलं तर 20 मिनिटाच्या फॉर्मॅटमध्ये गाताना त्याची लय जास्त ठेवलेली आहे ख्यालाची, पण तोच राग जर आपण मैफलीत ऐकला तर ते जास्त विलंबित लय ठेवलेली आहे. तर हा पण विचार त्याच्यात आहे. आणि त्यांच्या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की ते रंजक ठेवणं पण त्याचबरोबर त्यातला गाभा जाऊन न देणं. त्यामुळे म्हणजे त्याचाही विचार आपसुकच आता केला जातो की समोर जे लोक बसलेत तर त्यांच्यापैकी मे बी 10% लोकांना शास्त्र कळतं चांगल्यापैकी, अजून 20% लोकांना साधारण थोडंसं कळतं, पण बाकीचे 70% लोक हे गाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुमच्या गाण्यात असा बॅलन्स पाहिजे की त्याच्यात शास्त्र जपलं गेलं पाहिजे पण त्याच्याचबरोबर ते थोडंसं रंजक सुद्धा झालं पाहिजे की जेणेकरून ते सगळ्यांच्यापर्यंत गाणं पोचेल. तर हा जो भीमसेनजींचा विचार होता तोच फॉलो करण्याचा प्रयत्न असतो. क्या बात आहे दादा. जेव्हा बोलत होतास ना तू म्हणजे कन्सिस्टंटली मनात एक ओळ वाजत होती. आरती प्रभूंच्या 2 ओळी आहेत अशा संदर्भातल्या की गाणाऱ्याने कधी नुसतंच नये जाऊ गाऊन, गाणाऱ्याने कधी नुसतंच नये जाऊ गाऊन, जाताना सबंध गाणंच जावं घेऊन, जाताना सबंध गाणंच जावं घेऊन. तर मला असं वाटतं तुम्ही फक्त तुमच्या बरोबर घेऊन नाही तर त्यात आम्हालाही प्रवाहात सहज सामील करून घेत आहात. तुमच्या सगळ्यांचं मोठेपण आहे. जसं आता मैफलीचा आपण विचार करत होतो त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा तू मांडलास तो होता शास्त्र आणि आनंद. तर बऱ्याचदा शास्त्राची चौकट आली की झटकन धुसर होत जाणाऱ्या गोष्टी म्हणजे भाव, शब्द किंवा त्यातलं सौंदर्य, कलात्मकता या गोष्टी कधी कधी थोड्या धुसर झालेल्या दिसतात. पण तुझ्या गाण्याच्या बाबतीत तसं मुळीच दिसत नाही.
तर हे सगळं साधण्यासाठी काय अभ्यास असावा लागतो असं तुला वाटतं? मला असं वाटतं की भावपूर्णता हा जो विचार आहे, तर बऱ्याच वेळेला असा एक गैरसमज दिसतो की भावपूर्णता म्हणजे काही भक्तिरचना आपण गात असो, अभंग गात असो, भजन गात असो, तर त्याच्यात भावपूर्णता आली पाहिजे. बरं. पण माझ्या दृष्टीने ते तसं नाही आहे. ख्याल आपण रागसंगीत गात असू, ख्याल गात असू, तर रागसंगीत गाताना सुद्धा त्याच्यात एक प्रकारचा भाव आहेच आहे. मग तो स्वर लगावातला भाव असेल किंवा तो त्या रागाचा एक भाव असेल. तर भावपूर्णता ही गोष्ट अशी आहे की ती तुमच्या प्रत्येक सुरातनं किंवा प्रत्येक फ्रेजमध्ये ती आली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण मनापासून गात असतो त्यावेळी त्यातला भाव लोकांच्यापर्यंत पोचण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यामुळे ही भावपूर्णता जी आहे ती शास्त्रीय संगीतातही आहे, भावसंगीतात आहे, नाट्यसंगीतात आहे, अभंगांमध्ये आहे. तो भाव वेगवेगळा असेल प्रत्येक प्रकारच्या गाण्यात, पण तो जो भाव आहे, आणि मी म्हणलं तसं सुरांमध्ये सुद्धा भाव आहे, सुरांच्या लगावामध्ये भाव आहे. म्हणजे आमच्या किराणा घराण्यामध्ये त्याला असा पुकार हा एक शब्द वापरला जातो की जेव्हा तुम्ही सूर लावत असता, साद घालतो, आणि जेव्हा तुम्ही सुरांना शरण जाऊन तो सूर लावता आणि तो एका भावपूर्णतेने लावता, तर तो भाव असा विशद नाही करता येणार की हा करुण रस आहे का, हा हास्य म्हणजे आनंदी रस आहे, असा तो विशद नाही करता येणार. तो थोडासा ॲब्स्ट्रॅक्ट आहे असं म्हणूया. पण तो लगावातला भाव जो आहे तो जर तुम्ही सुराला शरण जाऊन आणि भावपूर्णता मनात ठेवून जर तो लगाव असेल सुराचा, तर तो नक्की श्रोत्यांच्यापर्यंत पोचतो असं मला वाटतं. क्या बात आहे दादा, तू इतकं अप्रतिम बोलतोयस की त्या बोलण्यातलाही भाव आम्ही खरोखरच त्या प्रतिक्रियेच्याही शब्दात पकडू शकू की नाही मला खरंच माहित नाही. पण म्हणजे भावाचा विषय निघालाय तर त्यातला अतिशय म्हणजे काळजाला हात घालणारी गोष्ट म्हणजे आणि भावनेशी जोडलेली गोष्ट तर असेल तर आपण कायमच ते समीकरण बालगंधर्वांशी जोडतो की एक वाक्य, एक सूर, त्याचा लगाव, शब्द, जसं तू म्हणालास की त्यातला विराम, हे सारंच इतकं भावोत्कट असायचं की ते हृदयाच्याही पल्याड आत्म्यापर्यंत त्यांचं पोहोचायचं असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. तर आत्म्यावर स्वाक्षरी करणाऱ्या बालगंधर्वांचा आवाज होता येणं ही विलक्षण गोष्ट आहे. आनंद गंधर्व गायकी ह्या गोष्टी दादा तुझ्या गळ्यात होत्याच, पण साक्षात बालगंधर्वांना ते आमच्या समोर सुबोध भावेंच्या रूपात दिसतायत, पण आवाज म्हणून तुझ्या रूपात उभे राहणार आहेत. तर हा खरं तर भास आहे, पण तो तुझ्यासाठी नव्हता. तर हे कसं साधलंस आणि काय अनुभव होता तो? बालगंधर्वांच्या वर आत्ता या काळात सिनेमा निघणं हीच एक खूप मोठी गोष्ट होती पहिल्यांदा, आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी सुबोधला देतो. कारण ही त्याची संकल्पना होती. आणि सुबोध हा असा ॲक्टर आहे की जो ज्याला एक तर संकल्पना चांगल्या सुचत असतात आणि त्या सुचल्या की तो तेवढ्यावर थांबत नाही, तो त्या पूर्ण करूनच थांबतो. त्यामुळे बालगंधर्व हा सिनेमा आणि त्याच्यात सुबोधनी केलेलं काम म्हणजे हे वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे की बालगंधर्वांची भूमिका करणं हे इतकं अवघड शिवधनुष्य होतं, ते त्यांनी पेललेलं आहे. आणि त्याचा आवाज मला होता आलं हे माझ्यासाठी अजून एक चांगला योग होता असं मी नक्कीच म्हणेन. कारण गंधर्व गायकी मी गात होतो लहानपणापासून, पण सुबोध पडद्यावर बालगंधर्व म्हणून दिसतोय आणि त्याला आपला आवाज आहे, हा एक विलक्षण वेगळा चांगला योग होता. आणि सुबोधनी मला विचारलं होतं असा सिनेमा आपण करतोय आणि तुझी मदत लागेल. आणि त्याच्यानंतर मग मध्ये काही दिवस गेले, तर मध्ये काही 2-3 महिने काही घडलं नाही, तर मी विचार करत होतो काय कदाचित दुसरा कोणी आवाज त्यांना मिळालाही असू शकेल असं मी म्हणत होतो मनातल्या मनात. पण त्याच्यानंतर मग कौशल आणि आदित्य माझ्याकडे आले होते आणि मग आम्ही एक ऑडिशन घेतली की सुबोधला तो आवाज बरोबर सूट होतोय की नाही असं. आणि मग ते सगळं जुळून आल्यानंतर
ते ॲक्च्युअली त्या सिनेमाला प्लेबॅक देणं ही जी प्रोसेस होती तर ती खूपच ते म्हणजे ते जे दिवस होते ते मीच असं नाही, आम्हीची संपूर्ण बालगंधर्व सिनेमाची टीम आम्ही ते कधीच विसरणार नाही तो अनुभव. कारण इतर कलाकृतींमध्ये आणि ह्या कलाकृतींमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असं होतं की आपण कोणासाठी हे करतोय, बालगंधर्व हे काय व्यक्तिमत्व होतं याची सगळ्यांना आम्हाला कल्पना होती आणि त्यांच्यावर आम्ही काहीतरी सिनेमा करून त्याच्यात आपापला पार्ट करत होतो. आणि हे सगळं करताना एक प्रकारचा भक्तिभाव होता त्यांच्याबद्दलचा मनात आणि दुसऱ्या बाजूला टेन्शन होतं प्रचंड की आपण कुठे जरी चुकलो, काही जरी कमी पडलं तरी खूप शिव्या खाव्या लागणार आहेत. तर असं दोन्ही त्याच्यात होतं. पण अतिशय सगळ्यांनी मन लावून जे काम केलं आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक बालगंधर्वांना आदरांजली दिली हा सिनेमा करून. असंच आमच्या सगळ्यांची भावना होती आणि अजूनही आमच्यातले बॉन्ड्स तेवढेच घट्ट आहेत की आम्ही सिनेमाचे शी रिलेटेड कोणी जरी अजूनही आम्ही एकमेकांना फोन केला तरी तो सिनेमाचाच विषय निघतो किंवा बालगंधर्व जसं देवा म्हणायचे तसंच बोला देवा काय म्हणताय तर ते अजूनही चालू असतं. म्हणजे तो नुसता एक सिनेमा नव्हता, ती एक आमच्या सगळ्यांच्या जीवनातली एक चांगला योग, चांगली घटना होती. जसं तू आता सगळं सांगतोयस मला असं वाटतं की अरे काही पानं इंद्ररंगी असतात आपल्या आयुष्यातली, तशी तुमच्या आयुष्यातली ती इंद्ररंगी पानं आहेत. पण जितक्या सहजतेने हे आज आनंदाने तू सांगतोयस तेवढी सहज मात्र ही प्रोसेस नक्कीच नव्हती. त्याच्या मागे अनेक कंगोरे पैलू असणार. एवढी सगळी नाट्यगीतं, त्याच्यात केवळ 2 दिवस तुझ्या हातात नोकरी आणि हे सगळं सांभाळून त्या निष्ठेनं तुम्ही कसं हे सगळं रेकॉर्डिंग पूर्ण केलं. आणि पार्श्वगायन माझ्या मते पहिल्यांदाच तेव्हा तू करत होतास? हो, पहिल्यांदाच करत होतो आणि त्यावेळी मी नोकरी करत होतो तू म्हणलीस तसं. त्यामुळे आठवड्यातले 2च दिवस मला जमायचं ते रेकॉर्डिंग करायला. आणि गाणी भरपूर होती, बालगंधर्वांची गाणी सिनेमात खूप होती. पण एक 3 ते 4 आठवड्यांच्या मध्ये 3 आठवडे म्हणजे 6 दिवसात त्यातलं बरंचसं रेकॉर्डिंग त्या 6 दिवसात आम्ही केलं. आणि त्याच्यात सुद्धा ती जी प्रोसेस होती तर याच्यात म्हणजे ह्या टेक्निकॅलिटीज ज्या आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण ह्या संपूर्ण चित्रपटाचं जे संगीत होतं त्याची ते असं पाहिजे होतं की ते ज्यांनी बालगंधर्वांना ऐकलंय त्यांनाही ते आवडलं पाहिजे आणि ज्यांनी बालगंधर्वांना ऐकलेलं नाही किंवा बालगंधर्व कोण हे माहिती नाही असं जर कोणी नवीन पिढीतला मुलगा मुलगी असेल त्यालाही ते आवडलं पाहिजे. आणि परत रेकॉर्डिंग प्रोसेस जी होती तर टिपिकली काय होतं सिनेमाच्या रेकॉर्डिंग गाण्यांच्या मध्ये की आधी सगळी वाद्य वाजतात, ते म्युझिक अरेंज केलं जातं त्याप्रमाणे सगळी वाद्य वाजतात आणि नंतर गायक येऊन गातो. बरोबर. तर नाट्यसंगीतासारख्या प्रकारामध्ये हे करणं शक्य नाही. कारण नाट्यसंगीत गाताना एक प्रकारचं तुम्हाला फ्रीडम लागतो. बरोबर. एक 3च आवर्तनाचा हा आलाप झाला पाहिजे असं म्हणलं तर ते तसं करणं शक्य होत नाही. मग त्यातला आत्मा निघून जाईल त्या गाण्यातला तसं जर करायला गेलो तर त्यामुळे ही प्रोसेस सगळी उलटी केली गेली की आधी फक्त तानपुऱ्याचा आवाज, ऑर्गनचा सूर आणि तबल्याचा एक ठेका तर एवढं माझ्या कानात असायचं हेडफोन्समध्ये आणि त्याच्यावर मग मी गायचो. आणि सिनेमात ते गाणं ॲक्च्युअली फक्त 3 मिनिटं किंवा असं दिसतं पण त्याचं ॲक्च्युअल रेकॉर्डिंग करताना मी मैफलीत जसं गायचो तर तसं 10-10 मिनिटं ते गाणं गायचो. मे बी अशा 2-3 व्हर्जन्स त्याच्या गायचो. आणि मग त्याच्यातनं जे काही पार्ट्स एडिट करून मग ते फायनल सिनेमाचं गाणं जे सिनेमात आपल्याला ऐकू येतं तर ते त्यातनं तयार व्हायचं आणि मग त्याच्यानंतर सगळी वाद्य त्याच्यात भरली जायची. तर अशी ही प्रोसेस सगळी होती. आणि त्यामुळे ते गाणं म्हणणं हा जेवढा महत्त्वाचा पार्ट होता तर त्याचबरोबर कौशल इनामदार की जो संगीतकार होता, आदित्य ओक सहसंगीतकार जो होता आणि संपूर्ण त्यांची अरेंजमेंट टीम विजय दयाळच्या स्टुडिओत ते नंतर मास्टर झालं,
किंवा सगळेच जे साऊंड इंजिनिअरिंग हा जो प्रकार होता त्यातला, किंवा कुठली वाद्य त्याच्यात वापरली पाहिजेत, ती मिक्स कशी झाली पाहिजेत, हा जो सगळा टेक्निकल अँगल त्याच्यातला होता तो तेवढाच महत्त्वाचा होता. आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदा जे म्हणलं की रिक्वायरमेंट अशी होती की ते सगळ्यांना आवडलं पाहिजे. आत्ताच्या लोकांना तो डॉल्बी सिस्टीम्समधनं येणारा आवाज असेल, सराउंड साऊंड असेल, तर तशा आवाजाची सवय झाली आहे. तर तो साऊंड तसा तर वाटला पाहिजे, पण त्यातलं जे पारंपरिक तत्व आहेत ती गेली नाही पाहिजेत. तर हा जो सगळा विचार, म्हणजे कुठली वाद्य वापरायची, किती प्रमाणात वापरायची, हा जो सगळा झालेला आहे. तर त्याच्यामुळे हे चित्रपटाचं संगीत असं झालं की ते सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोचलं, सगळ्यांना ते आवडलं. म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की जेव्हा त्याच्यानंतर ज्या मैफलीत म्हणजे मैफली व्हायच्या, तर त्याच्यात आम्हाला हा टिपिकल अनुभव तेव्हापासून यायला लागला की शाळेतली मुलं की ज्यांनी बालगंधर्वांना बघितलं असण्याची शक्यताच नाही, ते गाणं नाट्यसंगीत सुद्धा कधी ऐकलं असेल नाही, पण त्यांनी तो सिनेमा बघितल्यावर त्यांना सुद्धा ते संगीत आवडलं. म्हणजे त्याच्यात दोन मला वाटतं आस्पेक्ट्स आहेत की मुळातच ते जे त्या काळच्या संगीतकारांनी, मग ते देवगंधर्व भास्करबुवा बखले असतील, गोविंदराव टेंबे असतील, किंवा मास्टर कृष्णराव असतील, अण्णासाहेब किर्लोस्कर असतील, यांनी ज्या चाली दिलेल्या आहेत की त्याच्यात शास्त्र पण आहे, पण ते ललित स्वरूपात आहे, आणि त्या चाली अशा आहेत की त्या प्रत्येकाच्या मनाला पटकन जाऊन भिडतात. आणि त्याच्यानंतर बालगंधर्वांच्या सारखे दिग्गज गायक किंवा मास्टर दीनानाथ असतील, सगळेच त्यावेळेचे गायक, बालगंधर्वांनी जी गंधर्व गायकी आपली निर्माण केली, ते सगळं इतकं उच्च कोटीचं काम या सगळ्या लोकांनी करून ठेवलंय की आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा शाळेतल्या मुलाला पण ते आवडू शकतं. आणि तर तो एक भाग त्याच्यात होता की ते जे गायकी आहे ती चिरतरुण आहे, गंधर्वांनी जी केलेली आहे ती. आणि आत्ता मी जे सगळे टेक्निकल आस्पेक्ट सांगितले, तर त्याच्यामुळे तो जो साऊंड तयार झाला, तर या दोन गोष्टींमुळे मला असं वाटतं की ते संगीत खूप सगळ्यांच्या पर्यंत पोचलं. क्या बात आहे. कुसुमाग्रजांनी नटसम्राटमध्ये बालगंधर्वांचं वर्णन करताना म्हणले ना, तू सांगत असताना तसंच वाटत होतं की खऱ्या अर्थी तो त्या स्वराला सुगंध आहे, आणि एकदा का स्वर निर्माण व्हायला लागला की त्याचं चांदणं पसरत जातं. तर खरंच तसं लखलखतं चांदणं पुन्हा एकदा, फक्त रीळ नाही फिरले तर ती उलट फिरली सगळी, कालचक्र फिरावं तशी. आणि ते सगळं, तो सगळा लख्खपणा त्या रंगमंचाचा आमच्यापर्यंत पोहोचला. पण दादा, एवढं सगळं आपण शब्दात न उलगडतोय, आता तुझा जर सूर आला नाही किंवा तू गायला नाहीस तर मला फटके मिळतील. जरूर जरूर. नयने लाजवित नयने लाजवित बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना जणू धैर्य धर धरत जणू धैर्य धर धरत धनदास मदना नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नमवी पहा भूमि नमवी पहा भूमि नमवी पहा भूमि आ
पहा भूमी हा चालताना, हा चालताना शिकवीत तिज तुसे मज पुढे निर्धनानयने लाजवीत नयने लाजवीत नयने. कमाल कमाल, क्या बात आहे दादा. काय मी याच्यावरती प्रतिक्रिया देणार, कारण सूर आल्यानंतर शब्दांनी बोलू नये असंच वाटतं. पण आता मुलाखतीचाच गप्पांचा हा सगळा मामला असल्यामुळे आपल्याला पुढे जावं लागेल. पण मला असं वाटतं की तुझ्या श्वासात ही गंधर्व गायकी आहे. पण अशाच एका प्रसंगाला तू सामोरा गेला होतास आणि तरीही तू स्टुडिओत पोहोचलास. छोटासा अपघात आणि त्याच्यावरही मात करून तू कसं काय, कुठली ऊर्जा आणि उर्मी होती की तू त्याच्यावरही मात करून पोहोचलास? हो, एकदा असं झालं होतं की मला ड्रायव्हिंग करताना एक छोटासा म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि माझ्या बरगड्यांना काही मार लागला होता त्यावेळी आणि त्यामुळे विश्रांती थोडीशी मला घ्यायची होती. पण त्याचबरोबर बालगंधर्व सिनेमाचं शूटिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर एक रेकॉर्डिंग आम्हाला करायचं होतं. म्हणजे आधी ते शूटिंग करता करता असं झालं होतं की आयत्या वेळी त्यांना वाटलं की इथे बालगंधर्व थोडं गातायत असं दाखवलं तर ते जास्त चांगलं दिसेल, म्हणून सुबोधनी ते तिथे 2 ओळी अशा 2-3 ओळी गायल्या होत्या. केशवराव भोसले आणि बालगंधर्व एकत्र गातायत असं. आणि त्यामुळे त्याच्यावर आता म्हणजे ही प्लेबॅकची उलटी संकल्पना होती की की ते जे सुबोध गायला होता तशा टाईप मला गायचं, त्याच्या म्हणजे लिपसिंगच्या उलट की त्यांनी जसं ते गायलं होतं तसं मला गायचं होतं. तर त्याचे साधारण जसे हावभाव दिसत होते त्याप्रमाणे, कारण तो रफ गायला होता, ते मला फेअर गायचं होतं, पण ते त्याच्या मुवमेंटशी सिंक पण व्हायला पाहिजे असं. आणि तर त्यावेळी हे असं झालं होतं की मी तर थोडासा विश्रांती घेण्याच्या त्या काळात होतो, पण ते पूर्ण करायची गडबड होती त्यांच्या ओव्हरऑल शेड्यूलप्रमाणे. तर त्यामुळे आम्ही तो पार्ट मग तसाच स्टुडिओत जाऊन मी गायलो. आणि त्यामुळे ती 2 चॅलेंजेस होती. एक तर थोडंसं मी विश्रांती न घेता तिथे गेलो होतो आणि परत सुबोधचे ओठ हालताना बघून त्याप्रमाणे मला गायचं होतं अशी. बापरे बाप, क्या बात आहे दादा. पण अरे या सगळ्यावर मात करून गाणं किती मुश्किल आहे आणि म्हणजे संघर्ष सुद्धा जगण्याची उर्मी देतो तसंच काहीतरी कमाल आहे. एक म्हणजे संतांचं एक जे वचन आहे ना की चालता बोलता न तुटे समाधी, काही पाठवेद म्हणतात की चालता बोलता न मोडे समाधी. मला तुझ्या बाबतीत तसं वाटतं रे की अखंड त्याच्यातच तू असतोस की ते. आणि समाधी शब्द अनेक जण काय म्हणू, कदाचित तू समोर बसलास म्हणून निवेदकाच्या भूमिकेत जाऊन सांगावं असं वाटतं की अरे समाधी आली की समाधीपर्यंत पोहोचतायत असं बरेच जण म्हणतात. तर तसं तुझ्या बाबतीत रे की सारं असं समेवर भगवंत आणून ठेवतो आणि तू बरोबर ते सारं कवेत घेतोस. नाही, ती कदाचित ती सगळी ऊर्जा बालगंधर्वांनी स्वतःच दिली असेल असं आम्ही म्हणजे मगाशी मी जे टीमचं सांगत होतो की आम्ही अजूनही भेटलो की असंच म्हणतो की ते आपल्याकडनं करून घेतलं. कारण सगळ्याच क्षेत्रातले इतके चांगले चांगले लोक एका वेळी येणं आणि ते सगळं प्रोजेक्ट पार पडणं हे खरं म्हणजे त्यांनीच करून घेतलं वरनं असं आम्ही नेहमी म्हणतो. वा वा. पण तू आत्ता जसा बालगंधर्वाचा उल्लेख झाला तर गंधर्वांच्याच संदर्भातलं अजून एक अतिशय सुंदर काम वेबसिरीजच्या माध्यमातून तू केलंस. तर ती सिरीज होती गंधर्वगान. तर मुळात ही संकल्पना तुला कशी सुचली? कारण एक गंधर्व सादर करणं आणि विविध गंधर्वांच्या छटा शैली याचा अभ्यास करून ते सादर करणं हे काही सोपं नाही. तर हे तू कसं याचा सगळ्याचा विचार अभ्यास कसा करत गेलास? ते असं एक वाटलं की आपण मैफलीत तर नेहमीच गातो, तर थोडंसं त्याच्या मागची भूमिका काय आहे किंवा गंधर्व गायकी आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यात
आपल्याला वाटणारी काय वैशिष्ट्य आहे, तर हे थोडंसं जर सांगितलं लोकांना तर ते आवडेल असं वाटलं. आणि म्हणून ही संकल्पना आली. आणि ती ॲक्च्युली माझ्या एकट्याची नाही, माझी मिसेस दीपाली, तिचा पण सहभाग आहे या संकल्पनेमध्ये. आणि आम्हाला असं वाटलं की असं काहीतरी केलं तर ते चांगलं वाटेल लोकांना. आणि दुसरं म्हणजे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन होतं की उद्या कोणी स्टुडंट असेल की ज्याला नाट्यगीताविषयी किंवा गंधर्व गायकीविषयी काहीतरी त्याला शिकायचं आहे, तर त्याला एक थोडंसं रेफरन्स, काहीतरी एक रेफरन्स मटेरियल सारखं होतं ते. तर अशा दोन्ही दृष्टींनी ते केलं. आणि परत ते सुद्धा असंच झालं की आदित्य ओक आणि मी असं आम्ही दोघांनी मिळून ते आम्ही विश्लेषण करणं, बोलणं आणि मग माझं सादरीकरण अशा त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही केलं. आणि आदित्य म्हणजे बालगंधर्व मूव्ही असेल किंवा गंधर्व गान असेल, तर आदित्यविषयी मला नेहमी असं वाटतं की त्याला परंपरा आणि नवता याच्या दोन्हीची खूप चांगली जाण आहे. नाट्यसंगीताची परंपरा, पण ते नवीन रेकॉर्डिंग टेक्निक्स असतील किंवा नवीन लोकांच्यापर्यंत ते पोचवण्याची हातोटी असेल, तर या दोन्हीत त्याचा हातखंडा असल्यामुळे दोन्हीत म्हणजे बालगंधर्व सिनेमामध्ये सुद्धा आणि गंधर्व गानमध्ये सुद्धा आमचा सूर एकदम छान जुळले होते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मग ते आम्ही जसं जसं ते करत गेलो तसं ते, आणि मुद्दाम आम्ही त्यावेळी करताना असं ठरवलं की ते खूप फॉर्मल किंवा ते खूप स्क्रिप्टेड करायचं नाही. बरं, आपण जसं गप्पा मारतो तर तशा त्या स्वरूपात जे काय आपले विचार असतील ते मांडत जायचं आणि तशा फॉर्मॅटमध्ये केलं तर ते चांगलं होईल असंच. आणि ते तसंच झालं, कारण आमच्यासमोर असे खूप स्क्रिप्ट नसायचं मोठं ते करताना. फक्त काही पॉईंट्स लिहिलेले असायचे की ह्या भागात आपल्याला कशाबद्दल बोलायचं आहे आणि त्याची कुठली एक्झाम्पल्स देता येतील असं साधारण. आणि मग ते आम्ही करत गेलो आणि परत ते छान एक आम्हाला समाधान मिळालं ते सगळं करून. परत असंच झालं की हे जे सगळे गंधर्व आहेत तर त्यांच्या गायकीविषयी परत एकदा त्या असं काहीतरी आपण करतोय म्हणलं की परत जाऊन एक वेगळ्या प्रकारे अभ्यास करतो आपण त्याचा. तर तसंही केलं गेलं आणि ते करताना खूप छान, खूप समाधान मिळालं आम्हाला. आपण पुढच्या प्रश्नावर याच संदर्भाने येऊया, पण मला सांगायला आवडेल सगळ्या प्रेक्षकांना, ही 2 अवलिया माणसं आहेत. तुम्ही आवर्जून जाऊन ती वेबसिरीज पुन्हा ऐका. जवळपास 18 जर भाग असतील तर त्या सगळ्याचं मिळून फक्त 1.5 पान स्क्रिप्ट होतं. आणि त्या 1.5 पानांमधनं ह्यांनी जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे तो विचार दादा प्रत्येक एपिसोड ऐकत असताना नवं 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 काहीतरी सापडत जातं. आणि त्या विचारांची खोली आणि त्याच्या मागच्या अभ्यासाची उंची दोन्ही सतत जाणवत राहते. कमाल आहे. पण हे सगळं करत असताना आज एवढ्या सगळ्या गंधर्वांचा अभ्यास जेव्हा दादा तू करतोस त्यावेळेला सादरीकरणात कसा कसा बदल होतो किंवा काय छटा बदलतात त्यातल्या? ते कसं असतं की सादरीकरण करताना हे जे काही आपल्याला गुरूंनी शिकवलेलं असतं, जे आपण ऐकलेलं असतं, तर त्या सगळ्याचा एक एकत्रित परिणाम आपल्या मैफलीत होत असतो. आता ऑफकोर्स मी जर रागसंगीत गात असेन तर तेव्हा भीमसेनजींचा प्रभाव माझ्यावर सगळ्यात जास्त असतो, गुरूंचा प्रभाव. पण त्याचबरोबर थोडंसं इतर लोकांचं ऐकलेलं तेही मध्ये कधीतरी येऊ शकतं. आणि मला असं वाटतं की ते थोडंसं यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यातच थोडीशी गायकाची इंडिव्हिज्युअलिटी दिसते. तसंच नाट्यसंगीत गाताना सुद्धा बालगंधर्वांचं गाणं मी एखादं गात असेन तर त्याच्यात इतर छोटा गंधर्वांचं एखाद्या शैलीचं काही येऊ शकतं. आणि तर तो असा खूप असा विचार केलेला नसतो की याच्यानंतर ही अशा शैलीची जागा घ्यायची, मग ते असं नाही, ते ओघात ते कधी कधी येऊन जातं, ते असं असतं. मगाशी तू दीपाली ताईचा विषय काढलाच तर आपण म्हणजे तोही धागा उलगडूया, कारण कुटुंबाचा पाठिंबा हा खूप मोठा भाग असतो दादा. नक्कीच. आणि आज म्हणजे ज्यावेळेला तू नोकरी करूनही कार्यक्रम करत होतास, तो समतोल सांभाळताना आणि आज पूर्ण वेळ कार्यक्रम करताना सुद्धा,
तर ही कुटुंबाची साथ कशी आहे तुझ्या पाठीशी? खूपच मोठी आहे आणि किंबहुना मी असं म्हणेन की ती साथ आहे म्हणूनच मी हे सगळं करू शकतोय. कारण तू जसं म्हणलीस तसं जेव्हा मी दोन्ही करत होतो आणि एक पॉइंट असा आला की बालगंधर्व सिनेमामुळे गाण्याकडचा वेळ वाढायला लागला, जास्त तिथे वेळ देण्याची गरज पडायला लागली आणि मग ते दोन्ही आता नाही सांभाळता येणार असं वाटायला लागलं. तर त्यावेळी अचानकपणे सॉफ्टवेअर फील्डमधली नोकरी सोडणं आणि गाण्यासारख्या अनप्रेडिक्टेबल क्षेत्रामध्ये येणं हा एक मोठा डिसिजन होता आणि त्याला दीपालीची साथ नसती आणि इव्हन आशुतोष त्यावेळी लहान होता पण तो सुद्धा माझा मुलगा, तर त्यांनी सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे घेतलं किंवा त्याला नंतर जेव्हा कळायला लागलं तो मोठा जसा जसा होत गेला तर त्यांनी सुद्धा खूप एक छान प्रकारे सपोर्ट मला केलं आणि या दोघांचा सपोर्ट असल्यामुळेच हे केवळ करू शकलो. म्हणजे दोन्ही फेजेसमध्ये जेव्हा मी दोन्ही पॅरलली करत होतो तेव्हा सुद्धा थोडीशी वेळेची ओढाताण होत होती. म्हणजे त्यावेळी कधी कधी ऑफिसमधनं डायरेक्ट विकेंडला प्रवास करून दुसरीकडे कुठेतरी जाऊन मैफल करायची आणि मग परत प्रवास करून सोमवारी डायरेक्टली ऑफिसला जायचं, असं पण अशा गोष्टी पण मी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मग घरी वेळ आपसुकच थोडा कमी दिला जायचा. तर त्या फेजमध्ये असेल किंवा नंतर मी जसं म्हणलं की नोकरी सोडून पूर्ण वेळ गाण्यासारख्या फील्डमध्ये येणं, तर या दोन्ही फेजेसमध्ये खूप मला दीपाली आणि आशुतोष दोघांचाही सपोर्ट नेहमीच मिळत आलेला आहे. कमाल. दीपाली ताईशी जेव्हा गप्पा मारत होते इतकी गोड तिने प्रसंग आणि दाद सांगितली. ती म्हणाली की मला अभिमान तर वाटतोच या गोष्टीचा, की पण मला जास्त छान केव्हा वाटतं जेव्हा ती शाळेत संगीत शिक्षिका आहे तर त्या शाळेतली मुलं प्रोजेक्ट म्हणून जेव्हा आनंददादावरतीच प्रोजेक्ट करून घेऊन येतात. ही किती गोड पावती अरे. पण तिची एक छोटीशी तक्रार आहे आनंददादा तुझ्याविषयी की बाकी म्हणजे शिस्त किंवा नियोजन या गोष्टी तर ती सांगतेच, तुझा साधेपणा सादगी, पण तिचं म्हणणं असतं की तू जेवायला पान वाढलं की तू का बरं येत नाहीस रे. नाही, त्याच्यात माझा दोष नाही. त्याच वेळी लोक मला फोन करतात त्याला काय. अच्छा तू अरे इतका हवा. नाही, होतं कधी कधी होतं असं की काहीतरी अर्जंट त्याच वेळी करायचं असतं, पण बरोबर आहे ती म्हणते ते होतं असं कधी कधी. थोडीशी गंमत, पण खरं सांगायचं तर अरे ते जितकं अन्न सुग्रास आहे ना तितकं तुझं असणं आणि तुझं गाणं तुझं जगणं तितकंच सुग्रास आणि आस्वाद घ्यावा असंच आहे. आणि म्हणून कदाचित हे सातत्याने घडवत असेल. असो, पुढे गमतीचा भाग सोडल्यास पुढे विचार करायचा तर जसं कुटुंब आणि तू मगाशी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलीस दादा, ती झेन्सरची कंपनी आणि गाणं याचा समतोल. म्हणजे आम्हाला अधिकारच नाही रे की आम्हाला वेळ नाही, आम्ही आमचा घसा बसलाय, आम्ही काय 100 कारणं आमच्याकडे द्यायला असतात, पण हे तुझ्या बाबतीत घडत नाही. व्यावसायिक निष्ठा आणि संगीत फक्त नुसतं छंद म्हणून नाही तर ती साधना, हे दोन्ही सांभाळणं खूप मुश्किल आहे. हा समतोल आहे रे. तर आईने शिकवलेलं गणित इथे कसं काय उपयोगी पडलं? नक्कीच त्या संस्कारांचा नक्कीच उपयोग होतोच. आपल्याला लहानपणी जे आईबाबा शिकवतात त्याचा जन्मभर उपयोग होतच असतो. आणि गणिताचा संबंध टाइम मॅनेजमेंटशी तर आहे आणि हे दोन्ही जर एका वेळी करायचं असेल तर ते तर करावंच लागतं. इंजिनिअरिंग झाल्यामुळे थोडंसं जरा मे बी प्लॅनिंग किंवा अशा गोष्टींविषयी थोडासा विचार केला जातो की कसं नियोजन जे असतं असं काय एका क्षेत्रातलं दुसऱ्या क्षेत्रामध्ये उपयोगी पडत असतं असं काही काही. पण जेव्हा आता हा सगळा पट आपण वेगवेगळा उलगडतोय तर त्याच्यात बऱ्याचदा गंधर्वांचा विचार तर झालाच, पण पुन्हा एकदा या वेळेचाच विचार झाला तर ती चक्र थोडी उलट फिरली, ती वसंतरावांच्या निमित्ताने सुद्धा. तर दीनानाथांची गायकी कधी अशा पद्धतीने सादर करावी लागेल त्यांचंच पुन्हा एक पात्र म्हणून असं तुला वाटलं होतं का? आणि मग त्यावेळेला काय विचार बदलला? ते एक माझ्यासाठी चॅलेंज होतं, कारण गंधर्वांची गायकी आणि मास्टर दीनानाथांची गायकी हे
खूप एकदम अपोजिट, एकदम विरुद्ध शैलीच्या त्या गायकी आहेत दोन्ही. मास्टर दीनानाथांची गायकी खूप आक्रमक, म्हणजे गोड पण आक्रमक रीतीने गोड अशी होती, तळपती. आणि परत कसं असतं की म्हणजे मैफलीत एखादं गाणं सादर करणं आणि प्लेबॅक देणं याच्यात परत तो खूप वेगळा विचार असा करावा लागतो की प्लेबॅक देताना अमेय वाघनी काम केलंय दीनानाथांचं, तर तो पडद्यावर दीनानाथ म्हणून दिसत असताना आपण काहीतरी वेगळंच गायलो तर मग ते जास्त ती चूक उठून दिसणार आहे. मैफलीत एक वेळ चालून जाईल की मी माझ्या पद्धतीने ते सादरीकरण करतोय तर ते मैफलीत चालू शकेल, पण प्लेबॅक देताना त्या गोष्टीचा डोळसपणे विचार करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी मी थोडासा अभ्यास केला. मी काय त्या शैलीमध्ये खूप एक्सपर्ट नाही, त्यांच्या शैलीमध्ये, पण ती गाणी जेव्हा गात होतो त्यावेळी त्या शैलीचा थोडा अभ्यास केला, त्याप्रमाणे ते गाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात राहुलनी पण मला काही आम्ही दोघं बसून थोडासा विचारही केला होता त्याच्यावर की कशा प्रकारे ते सादर केलं तर ते त्यांच्या शैलीचं वाटेल. आणि मग थोडीशी मी एक म्हणजे त्याचा जो सूर असतो पट्टी ती पण त्यावेळी चढ्या आवाजात गायची पद्धत होती जुन्या काळी, तर तोही आम्ही थोडा विचार केला होता की थोडा चढ्या पट्टीत मी ते गायलेलो. इनफॅक्ट बालगंधर्व सिनेमात सुद्धा हा विचार आम्ही त्यावेळी केला होता की माझा जो नॉर्मल सूर आहे त्याच्यापेक्षा थोड्याशा एक अर्धा सूर वरच्या पट्टीत आम्ही ती गाणी सादर केली होती, कारण ते पडद्यावर तसं कन्सिस्टंट दिसलं पाहिजे. तर हा एक विचार जसा बालगंधर्व सिनेमाच्या वेळी केला होता तसाच मी वसंतराव सिनेमामध्ये मी जी तेव्हा गाणी गायली त्यावेळी पण हा विचार थोडासा केला होता. मायक्रोफोन नसल्यामुळे जो लगाव आवाजाचा असायचा अशा अर्थी पट्टी. हो, त्यावेळी त्यामुळे लोक त्यावेळी चढ्या पट्टीत गायचे थोडंसं. अच्छा दादा, सुबोध दादा काय किंवा अमेय काय या सगळ्यांच्या निमित्ताने अभिनेत्याचा इतक्यांदा उल्लेख झालाय की तूही एक गायक अभिनेता म्हणून मंचावर येशील असं वाटलं होतं का? आणि त्यावेळेला तुझ्यातला अभिनेता कसा काय घडत गेला? नाही, मुळीच वाटलं नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे, कारण मी एकतर तसा जात्या अभिनेता नाही, गायक पहिला, परंतु संगीत नाटक हे असं एक रसायन आहे की मी जेव्हा ते केलं त्यावेळी मग मला ते खूप चांगलं वाटलं, पण मला वाटलं नव्हतं की मी कधी अभिनय करीन. सौभद्रच्या निमित्ताने तो योग आला, मी कृष्णाची भूमिका त्याच्यात केली. आणि राहुल देशपांडेनी आत्ताच्या काळात जी संगीत नाटकं परत त्यांनी केली तर त्याच्यापैकी सौभद्र एक होतं. आणि त्यांनी या भूमिकेसाठी मला विचारलं आणि नुसतं विचारलं नाही तर कन्व्हिन्स केलं, कारण मी पहिल्यांदा त्यालाही म्हणलं होतं की मला अभिनय वगैरे काही जमत नाही, त्याच्यामुळे नाही, नको करायला आपण असं म्हणून आमचा फोन पहिला बंद झाला होता. पण नंतर मग मी थोडासा विचार केला की आपण एक स्टेप घेऊन बघू, त्याच्यात आपण निदान काही एखादी तालीम करून बघू की काय आपल्याला जमतंय नाही जमतंय, मग त्याच्यानंतर नाही म्हणूया जर नाही आपल्याला वाटलं तर. पण जसं मी करत गेलो तर ते आवडलं. म्हणजे त्या भूमिकेचं एक असं होतं की छोटा गंधर्वांनी ती भूमिका केलेली मी लहानपणी बघितलेली होती, त्यामुळे सौभद्रतला तो कृष्णाचा रोल आणि त्या रोलची गाणी सगळी ही मला माहिती होती आणि ते सगळं आवडलं होतं मला. तर त्याच्यामुळे त्यातली गोडी वाटत गेली मला. आणि निपुण धर्माधिकारी आमचा दिग्दर्शक होता, तर त्यांनी हे सगळं करून घेतलं बेसिकली की अजिबात अभिनयाची काहीही बॅकग्राऊंड नसताना, आणि तो तसा मेजर म्हणजे मेन रोल आहे सौभद्रतला, तर त्याच्यामुळे ते सगळं माझ्याकडनं बसवून घेतलं, करून घेतलं. ते रंगभूमीवर जेव्हा आपण वावरत असतो तर त्यावेळी त्यातले काय करावं काय करू नये ते सगळं त्यांनी शिकवलं म्हणजे मला. आणि त्याच्यामुळे मी ते करू शकलो. म्हणजे त्याला खूप त्रास झाला असेल बहुतेक ते सगळं करताना, पण त्यांनी ते खूप चांगल्या प्रकारे करून घेतलं आमच्या सगळ्यांच्याकडनं आणि एस्पेशली माझ्याकडनं, कारण मला त्या पॉईंटपर्यंत मला अजिबात बॅकग्राऊंड नव्हती अभिनय या विषयाची. मी कधी शाळा कॉलेजातही नाटकात कधी काम नव्हतं केलं, त्यामुळे रंगभूमीवर कोणातरी पुढे बसून गाण्याचा अनुभव खूप होता, पण डायलॉग्स म्हणणे
ते पाठ करणे या सगळ्याचा अजिबात अनुभव नव्हता. परंतु ते ॲक्च्युली ती भूमिका केल्यानंतर मला ती खूप आवडली. त्याचं कारण असं की जसं आपण नाट्यसंगीताची जादू म्हणतो तसंच संगीत रंगभूमीची जादू जी आपण नेहमी ऐकतो ती काय असते ही अनुभवायला मिळालं. कारण जसं मी मगाशी थोर संगीतकारांचा आणि गायकांचा उल्लेख केला तसेच थोर नाटककार त्यावेळेचे की त्यांनी ते संगीत नाटक हे असं एक निर्माण करून ठेवलेलं आहे की त्याच्यात संगीत पण आहे आणि त्याच्या बरोबरीने नाट्य असल्यामुळे ते पटकन सगळ्यांना अपील होणार आहे. आणि संगीत रंगभूमीचं त्या काळात हेच मोठं एक कर्तृत्व मानलं जातं किंवा कार्य मानलं जातं की या निमित्ताने आपलं शास्त्रीय संगीत एका वेगळ्या स्वरूपात कॉमन ऑडियन्सपर्यंत पोचलं आणि त्याच्यामुळे लोक नाट्यसंगीत ऐकायला लागली आणि मग ॲज अ नेक्स्ट स्टेप ते शास्त्रीय संगीत ऐकायला लागले. तर शास्त्रीय संगीत जनमानसापर्यंत पोचवण्याचं खूप मोठं काम रंगभूमीने केलेलं आहे. तर तो एक सगळा ते वातावरण एक जादुई वातावरण असतं असं मला जाणवलं की तो एक आपण त्या भूमिकेत शिरतो असं जे म्हणतो ते भूमिकेत शिरणं, त्याच्यानंतर तो ऑर्गन नी जे वातावरण सगळं भरून जातं थिएटरमधलं, तर ते सगळं खूप अनुभवायला छान वाटलं की ती जादू काय असेल त्यावेळी ते थोडंसं अनुभवता आलं. क्या बात आहे दादा. नाटक म्हटलं की तालीम आणि तालीम म्हटलं की किस्से असं एक समीकरण जमलेलं आहे. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाटकाची तालीम हे खरंच खूप एक छान, म्हणजे आम्ही जेवढं नाटक एन्जॉय केलं ना तेवढीच त्याची तालीमही एन्जॉय केली. कारण ते तालमीच्या वेळी इतकं छान एकमेकाशी इंटरॅक्शन सगळं होतं की ते एक फॅमिलीसारखं एक कुटुंबासारखं ते बनून जातं आणि त्याचा ऑफकोर्स नाटकामध्येही त्याचा फायदा होतोच. आणि मला एक पर्टिक्युलर किस्सा तालमीच्या वेळेचा नाही, मला ॲक्च्युली प्रयोगामधलाच आठवतोय की शेवटचा प्रवेश आहे त्याच्यात. असं आहे की बलराम हा भयंकर चिडलेला आहे कारण त्याला कोणीतरी येऊन सांगतं की तो यती म्हणजे जो अर्जुन यतीच्या वेशात असतो तो सुभद्रेला घेऊन पळून गेला आणि त्याच्यामुळे तो भयंकर रागवलेला आणि तो हातात गदा घेऊन रंगमंचावर फेऱ्या मारत असे त्याचे डायलॉग्स आहेत की असं घडलं कसं, असं अशा टाईपचे. आणि असा तो प्रसंग चालू होता आणि त्याच वेळी प्रेक्षकांच्यातल्या एकाची मोबाईलची रिंग वाजली आणि ती इतकी विनोदी काहीतरी ती हनी बनी ती जी रिंग होती ना, तर ती रिंग वाजली आणि हा जो विरोधाभास होता ना की तर स्टेजवर म्हणजे आम्हाला हसू आवरणं कठीण होऊन गेलं. इतकं ते सगळं वातावरण एकदम चेंज होऊन गेलं की पुढचे 1-2 डायलॉग्स म्हणजे अर्ध रागवलेलं आणि अर्ध हसत असेच झालं आणि मग ते नाटक परत जरा रुळावर आलं. तर अशा गमती जमती खूप घडतात मध्ये मध्ये. बापरे कमाल. पण त्याच्यावर मात करतच पुन्हा शो मस्ट गो ऑन असं म्हणत पुढे जाणार. क्या बात आहे दादा. म्हणजे सौभद्रेचा विषय आल्यावर आम्हाला पुन्हा एकदा रंगमंचावरतीच जायला आवडेल. तर आम्हाला एखाद्या गाण्याची झलक ऐकायला मिळेल? जरूर जरूर. प्रिय रात्रीचा समय सरुने, रात्रीचा समय सरुने, रात्रीचा समय सरुने, येत उषकाल हा आ आ
सुख दुःखा विसरुनिया, सुख दुःखा विसरुनिया, गेले जे विश्वलया, गेले जे विश्वलया. सुख दुःखा विसरुनिया, सुख दुःखा विसरुनिया, गेले जे विश्वलया. स्थिति निजति सेवाया, 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 स्थिति निजति सेवाया. उठते की तेची अहा प्रिय पहा, 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 प्रिय पहा. क्या बात आहे दादा. आता तू गात होतास त्यावेळेला प्रमोद जोशींच्या ओळी आठवत होत्या की धुराचाही सूर करते संगीत रंगभूमी वा आणि सरकणारा पडदा सांगतो एकच आम्ही तुम्ही. वा वा, क्या बात तर आहे. हे जे अद्वैत तुम्ही सारे निर्माण करताना हे विलक्षण आहे रे. आणि मला असं वाटतं की सौभद्र हे नावापुरतं नाही, आमच्या प्रत्येकाच्या मनाचं सुभद्र लक्षण होत असेल त्या क्षणी. अप्रतिम. या संगीताचा आणि अभिनयाचा संगम आत्ता अनेकदा तुझ्या बोलण्यातनं आला. तर एकदा पंडित तुळशीदास बोरकर असं म्हणाले होते की प्रत्येक कलेत सुद्धा एक नाट्य असतं, स्वरांमध्येही नाट्य दडलेलं असतं. म्हणून हा प्रश्न तुला विचारावा असं वाटतं दादा की अभिनय करायला लागल्यानंतर संगीतात हे नाट्य अधिक सापडायला लागलं का, आणि बरोबर उलट की अभिनयाने संगीताला काय दिलं असं तुला वाटतं? नक्कीच. अभिनय करायला लागल्यावर जेव्हा आपण संगीत रंगभूमीवर गाणं सादर करतो तर त्यावेळी त्याला एक वेगळं परिमाण मिळतं. कारण तिथे नाटक हे मेन असतं आणि गाणं हा त्याच्यातला एक भाग असतो. बरं. तर त्याच्यामुळे गाणं सादर करताना जे नाट्य कथेतलं नाट्य आहे तर ते त्या गाण्यात रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. बरं. म्हणजे कसं की दोन गोष्टी मला आता आठवत आहेत की मी गाणं म्हणत असेन स्टेजवर तर त्यावेळी इतर कोण कुठलं पात्र कुठलं कॅरेक्टर स्टेजवर आहे, मग त्याला किंवा तिला उद्देशून जर ते गाणं असेल तर त्या गाण्यात तो इंटरॅक्शन पण आलं पाहिजे. ती देवाणघेवाण झाली पाहिजे आमच्या दोघांच्या मध्ये, तरच ते नाटकातलं गाणं वाटेल. त्यावेळी मी जर प्रेक्षकांच्याकडे बघून गात बसलो मैफलीसारखा तर ते नाटकातलं गाणं वाटणारच नाही, कारण त्याच्यात आमच्या दोघांच्यात इंटरॅक्शनच होत नाहीये. तर हे नाट्य गाण्यात पण यावं लागतं. आणि उलटा जर आपण विचार केला तर असं म्हणतात की तुम्ही जेव्हा डायलॉग्स म्हणत असता तर त्याला सुद्धा एक प्रकारचा सूर पाहिजे. आणि कारण कसं आहे की तुम्ही अगदी खर्जातल्या आवाजात डायलॉग म्हणले आणि एकदम तारसप्तकात गाणं चालू केलं तर ते एकदमच काहीतरी
विचित्र वाटेल. तर त्यामुळे त्याच्यात कन्सिस्टन्सी असणं, त्यामुळे हे दोन्ही बाजूने आहे की गाणं आणि नाट्य हे दोन्ही हातात हात घालून जायला पाहिजेत स्टेजवर. आणि तसं झालं नाही तर ते खूप खूप ऑड होतं. म्हणजे मग ते म्हणजे मैफल आहे का नाटक आहे असं नाही वाटलं पाहिजे, ते नाटकातलं गाणं वाटलं पाहिजे. क्या बात आहे दादा, तुझ्या प्रत्येक बोलण्यात विचार दिसतोय. पण हा विचार नुसताच आपण काही वेळा म्हणतो तसं की हे काही पांडित्य नाही किंवा सांगणं नाहीये, तर तुझ्या प्रत्येक सांगण्यात एक सादगी आणि सहजता आहे. तर ही अवघड गोष्ट असते रे. अनेकदा आजूबाजूला वलय आल्यानंतर तो साधेपणा सुटत जातो. मी तुझ्या बाबतीत नेहमी अनेकांकडनं ऐकलंय की दादाचा साधेपणा सुद्धा जाणवतो, कारण ते स्वत्व तो टिकवून ठेवतो. हे कसं शक्य होतं रे? नाही, असं काही म्हणजे विशेष त्याच्यासाठी मी म्हणजे करतो अशातला भाग नाही. मला असं वाटतं की आपण जी कला सादर करत असतो तर त्या कलेकडे एक साधना म्हणून बघणं हे तर असतंच. आणि मगाशी मी जे म्हणलं की आपण म्हणजे सूर जो असतो, तर मी मागे खूप छान वाक्य ऐकलं होतं की सूर आणि ताल, जर गाणं म्हणजे शेवटी सूर आणि ताल यांच्याशी संबंधित असतं. पण हे सूर आणि ताल किंवा सूर आणि लय आपण म्हणूया, तर ह्याच्यावर आपण कधीच प्रभुत्व मिळवत नाही. सूर आणि लय, तर ते वाक्य असं होतं की सूर आणि लय हे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी परफेक्ट आहेतच, आपल्याला त्यांच्यापर्यंत जायचा प्रयत्न करायचा. तर हे मला फार भावलं होतं वाक्य. आणि हे आपण जेव्हा जेव्हा सगळ्या दिग्गज लोकांचं गाणं ऐकतो तर त्यावेळी हे आपल्याला जाणवतं की जेवढा मोठा दिग्गज कलाकार तेवढे त्याचे पाय जमिनीवर असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर आणि याचं सगळ्यात मोठं म्हणजे मोठी 2 एक्झाम्पल्स म्हणजे माझे जे आयडॉल्स आहेत, बालगंधर्व आणि भीमसेनजी. कारण तर यांचं गाणं ऐकताना आपल्याला नेहमी ते जाणवत राहतं की म्हणजे त्यांचा अप्रोच असा नाही आहे की मी कसा गातोय बघा, किंवा मी कसा हा सूर लावतोय, मी कसा हा राग सादर करतोय बघा, असा अप्रोच कधीच नाही आहे. बरोबर. तर ते स्वतः त्या रागाशी असेल, त्या गाण्याशी असेल, ते इतके एकरूप झालेले आहेत की म्हणजे त्यांचं व्यक्तित्व सोडून ते स्वतःच तो राग झालेत किंवा ते स्वतःच ते गाणं झालेत असं आपल्याला वाटायला लागतं ते गाणं ऐकताना. तर हे सगळं बघितल्यामुळे थोडंसं त्याचा एक मनात ते असतं नेहमी की जरी आपण गात असलो, आपलं गाणं लोकांना आवडत असलं किंवा खूप चांगलं आपल्याला प्रतिक्रिया मिळत असली, तरीसुद्धा म्हणजे आपण स्वरावर किंवा सुरांवर काय म्हणतात त्याला, राज्य करतोय असं नसून उलटं आहे की सूर हा ईश्वर आहे आणि आपण त्याच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे एक मनात ठेवलं की मग बरं असतं. आणि म्हणजे कधीतरी असं मला नेहमी वाटतं की जर आपल्याला कधी वाटलं की आपण फारच छान गातोय, तर या दिग्गज लोकांचं जाऊन थोडंसं ऐकलं की मग आपल्याला कळतं की आपण गातोय ते फार काही नाही आहे, फार मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. मी फक्त नमस्कारच करू शकते तुला, तू कमाल आहेस दादा. अरे म्हणजे गाना सरस्वती किशोरी आमोणकर सिम्प्लिसिटी इज डिव्हाइन असं म्हणायच्या. आज तू उत्तर देत असताना अक्षरशः अनफोल्ड होऊन ते वाक्य समोर येत होतं की काय, असं वाटतंय. कमालच दादा तू. पण आज या अनेक गोष्टींच्या आम्हाला प्रवाहातच नेतोस तू अक्षरशः. पण या सगळ्या प्रवाहाचा विचार करत असताना बरेचदा जसं तू म्हणालास की आपण कोणीतरी आहोत, यापासून जरी अलिप्त राहिलो तरी बऱ्याचदा ज्यांचं गाणं आपण गातोय त्यांची छाप मात्र मनावर उमटत राहते आणि त्याची नक्कल होण्याची शक्यता पण मग कुठेतरी राहते. तर अनुकरण, अनुसरण हे नेहमीचे आपल्याकडे वापरले गेलेले शब्द आहेत. नक्कल न होता ठसा उमटला पाहिजे, हे कसं साधणार? बरोबर आहे, तसं झालं पाहिजे. म्हणजे नेहमी असंच म्हणतात गाण्याच्या क्षेत्रात की शिष्याने
म्हणजे गुरुची छाप नक्कीच असावी चांगली आणि ती असायलाच पाहिजे आणि ती असतेच. पण त्याच्याबरोबर थोडंसं स्वतःचं काही जर त्याच्यात ॲड झालं तर ते पर्सेंटेज खूप कमी असतं ऑफकोर्स. म्हणजे स्वतःची गोष्ट ॲड होणे हे खूप कमी प्रमाणात होत असतं, पण ते जे काही थोडंसं जर झालं तर ते नेहमीच चांगलं वाटतं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा गुरुजी शिकवायचे तर त्यावेळी त्यांचं पण हे सांगणं असायचं की माझ्या आवाजाची नक्कल करू नका आणि स्वतःच्या आवाजात गा. हे ते मलाच नाही, सगळ्याच शिष्यांना आम्हाला सांगायचे की त्यांचं सुद्धा हे एक्सप्लिसिट सांगणं होतं की स्वतःच्या आवाजात तुम्ही गा, आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका. कारण हे इतकं बरोबर आहे की प्रत्येकाच्या आवाजाचे गुणधर्म हे वेगळे वेगळे असतात. तर त्याच्यामुळे आपण कोणाच्या आवाजाचं इमिटेशन करायला गेलो तर ते आपल्या आवाजाला चांगलं वाटेल, सोसेल असं सांगता येत नाही. त्यामुळे तो एक नैसर्गिकपणा त्याच्यात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आज आपण अनेक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करतोय. एवढ्या सगळ्यामध्ये कायम चिंतन हे तर निर्विवाद आवश्यक असतं. मी मगाशीच म्हटलं तुझ्या विचारांमागे हे चिंतन निश्चित आहे, पण तोही एक रियाज आहे. तर तू काय काय ऐकतोस, वाचतोस? तुझं गाणं आम्ही ऐकतो, तसं तू कोणाकोणाची गाणी ऐकतोस? मी म्हणजे सगळ्या घराण्याच्या लोकांची गाणी ऐकतो. अरे वा. परत भीमसेनजींचीच ही शिकवण आहे. कारण त्यांनी त्यांनी मुलाखतीतच म्हणलं होतं की गायक हा एक चांगल्या प्रकारचा चोर असावा लागतो. अरे किती छान. त्याला प्रत्येक वेगवेगळ्या शैलीतलं, वेगवेगळ्या घराण्यातलं गाणं ऐकून त्यातलं चांगलं काय हे घेता आलं पाहिजे. आणि हे त्यांनी स्वतः खूप चांगल्या प्रकारे करून दाखवलं. त्यामुळे त्यांचं गाणं असं झालं की म्हणजे किराणा घराण्याचा बेस तर त्याच्यात राहिलाच, की ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ती खूप अवघड गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा लोकांचं ऐकत असता तर ते आपल्या गायकीमध्ये एकजीव झालं पाहिजे. ते भीमसेनजींनी इतक्या चांगल्या प्रकारे केलं की मग ती एक भीमसेनी गायकी त्याच्यातनं त्यांची स्वतःची तयार झाली. तर त्याच्यामुळे सगळ्यांचं गाणं ऐकायला पाहिजे. तर तसंच सगळ्या घराण्यातल्या लोकांचं गाणं मी ऐकत असतो. मगाशी सौभद्रमधल्या कृष्णाचा उल्लेख झाला होता. तू कृष्णाची भूमिकाच जर वठवली असशील तर तू सत्वाची चोरी करणारच ना. क्या बात आहे दादा. तर पण ह्या सगळ्यातनं पुन्हा एकदा याचा गाण्याचा जसा विचार होत असतो तसं कधीतरी असं होतं का रे की कंटाळाने काही वेगळं करावं असं वाटलं तर आत्ताच्या भाषेत आम्ही टाइमपास करत बसतो, तू नक्कीच तसं काही करत नाहीस, त्याचं रूपांतर छंदात होत असेल तर ते असे छंद कोणते जपलेस तू? नाही असं काही मी टाइमपास करत नाही वगैरे असं काही नाही आहे. टाइमपास करत असतो मी मध्ये मध्ये. आणि बाकीच्या काही गोष्टी आवडतात, त्याच्यात ड्रायव्हिंग आवडतं. नंतर लहानपणापासून बुद्धिबळ आणि ब्रिज पण आमच्याकडे खेळायचे. तर ते त्या 2 खेळांविषयी मला आवडीचे. सगळे डोक्याचेच गेम आहेत. तसा मला क्रिकेट खूप आवडतं आणि लहानपणी मी थोडा शाळेत असताना क्रिकेट खेळायला जायला सुरुवात केली होती, शाळेत वगैरे शिकायला वगैरे. पण तेवढ्यात माझं ते गाण्याचं जास्त डेव्हलप झालं. त्याच्यामुळे मग ते गाणं एका बाजूला आणि मग खेळ एका बाजूला, हे दोन्ही एका वेळी थोडंसं समीकरण जमलं नाही. कारण खेळ म्हणलं की मग धुळीत जाणं आलं की त्याचा आवाजावर परिणाम होणार. यामुळे मला खेळता पुढे काही आलं नाही फार. परंतु आवडतं खूप. क्रिकेटच्या मॅचेस बघायला खूप आवडतात. आणि आधी तर म्हणजे खूप क्रिकेटचं जास्त कॉलेजमध्ये वगैरे तर इतकं बघितलेलं आहे की बॉल बाय बॉल सगळ्या मॅचेस लक्षात असायच्या इतकं. पण अजूनही आवडतं, अजूनही क्रिकेट बघतो मी. पण तुला एका पुरुषोत्तमानेही सल्ला दिला होता, तो पाळलास का तू क्रिकेटच्या ऐवजी? काय आठवण रे ती? खरंच आहे. मी पु ल देशपांडे, तर मी जेव्हा लहान होतो तर त्यावेळी हिराबाई बडोदेकर ज्या होत्या तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं त्यावेळी. आणि त्यांच्या घरी मी बरेच वेळा जायचो. त्यांच्या घरी दर गुरुवारी भजन असायचं, तिथेही मी बरेच वेळा जाऊन गायचो. आणि त्यांनी त्यावेळच्या अनेक दिग्गज लोकांच्या पुढे माझं गाणं केलं.
बर. आणि त्याच्यात एक मैफल अशी झाली होती की वसंतराव देशपांडे आणि पु ल देशपांडे असे समोर होते आणि त्यांच्या समोर मला गाण्याचा योग आला. क्या बात आहे. मग उस्ताद जाकीर भाई, अल्लार खां साहेब, पंडित रविशंकर या सगळ्यांच्या भेटी त्यांच्या घरी त्यांच्यामुळे माझ्या त्या काळात झाल्या. तर खूप चांगला योग होता. वा. आणि पुलंचा विषय जो आत्ता निघाला तर त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. पुलंच्या घरी गेलो होतो आणि त्यावेळेच्या 2 आठवणी आहेत ॲक्च्युली. की एक म्हणजे त्यांनी मला मैफल त्यांनी हिराबाईंच्या घरी माझी ऐकलेली होती, पण त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आत्ता पेटी तबला वगैरे काही साथ नाही आहे, त्यावेळी तसं मला तू गाणं म्हणून दाखव. मग मी तसं गाणं त्यांच्या पुढे म्हणलं होतं की ते म्हणले मला ऐकायचं की म्हणजे त्यांना ते ऐकण्यात एक कुतूहल होतं की काही साथसंगत नसताना कसं गातोय. तर ती एक छान आठवण आहे, कारण तेही खूप महत्त्वाचं आहे. साथसंगत नसताना तुम्ही किती सुरेल गाता हे पण महत्त्वाचं आहे. आणि दुसरी आठवण म्हणजे तिथे मी क्रिकेटचं एक पुस्तक त्यांच्या इथे होतं, ते चाळायला लागलो. तर त्यांना लक्षात आलं क्रिकेटची आवड खूप दिसतीये, तर ते म्हणले वाचायला घेऊन जा तुला पुस्तक घरी. पण देता देता त्यांनी पहिल्या पानावर मला एक संदेश लिहून दिला, तो आम्ही घरी गेल्यावर वाचला. की तू क्रिकेटर झालास तरी चालेल, पण गायक झालास तर मला जास्त आनंद होईल. खूप एक त्यांच्या खास पुलं शैलीमध्ये छान एक दिलेला संदेश आणि आशीर्वाद. आणि पुलंचा आशीर्वाद म्हणजे अरे मला राहून राहून पुन्हा त्याच कृष्णाची आठवण येते. आमच्याकडे एकच मोरपीस असतं रे जपून ठेवण्यासारखं आयुष्याच्या या सगळ्या पानांमध्ये, तुझ्याकडे इतकी भरभरून आहेत. क्या बात आहे. पण या म्हणजे अनेक एक एक गोष्टी आज आपण वेचत जातोय, पण अशी एखादी अविस्मरणीय मैफल किंवा दाद असते जी त्या सगळ्या काळाच्याही पल्याड कालातीत अक्षर उमटवत जाते, अशी दाद तुला आठवते किंवा मैफल? मला एक प्रसंग आठवतोय लहानपणचा, की जेव्हा म्हणजे हा टीव्हीचा कार्यक्रम वगैरे झाला त्या सुमाराशी, पण त्याच्या आधीची घटना आहे. की मी थोडे थोडे कार्यक्रम करायचो त्यावेळी, आणि एका अशा कुठल्या तरी खेडेगावात असा एक कार्यक्रम होता, आणि तिथे असा अभंगवाणीचा तो कार्यक्रम होता. आणि त्याला असे आपला नॉर्मल शास्त्रीय संगीताचा किंवा नाट्यसंगीताचा जसा ऑडियन्स असतो तसा नव्हता. गावाकडचे टिपिकल लोक की ज्यांना अभंग आवडतात, ते म्हणजे भक्ती संगीत म्हणून ते ऐकायला येतात, अशा प्रकारचे सगळे लोक होते. आसपासच्या गावातनं आलेले लोक होते सगळे. आणि ते गाणं झाल्यानंतर त्यावेळी आम्ही घरातले सगळेच होतो, आई बाबा पण होते. तर त्यावेळी एक बाई आली आणि तिने आईला विचारलं की मला खूप आवडलं पोराचं तुमचं गाणं आणि खूप चांगलं, तर मला त्याला काहीतरी द्यायचं आहे, पण माझ्याकडे फार काही नाही आहे, तर मी हे 4 आणे त्याला दिले तर चालतील का? तर ती खूप एक अशी मनात राहिलेली आठवण आहे. तर मग आई त्यांना म्हणाली की नाही नाही, तुमचे आशीर्वाद आहेत तेच सगळ्यात महत्त्वाचे आहेत, म्हणजे ते किती म्हणजे काय तुम्ही देण्याची गरज नाही. तर फार छान एक ती मनात राहिलेली घटना आहे. आणि आणखी एक अनेकांकडून पुन्हा ऐकलेला किस्सा म्हणजे अंधारात सुद्धा उजळलेली तुझी मैफल. असे 1-2 वेळा प्रसंग आले. मला वाटतं मुंबईच्या कार्यक्रमाचा तू उल्लेख करतेस ना. हां, ते एक मैफल चालू होती आमची, आणि भैरवी चालू होती, चिन्मया सकल हृदय. हे आत्ता म्हणजे बालगंधर्व झाल्यानंतरची घटना आहे. तर त्यातलं बालगंधर्व सिनेमातलं चिन्मया सकल हृदय ते गाणं मी जस्ट चालू केलं होतं, आणि अचानक दिवे गेले. आणि दिवे नुसते गेले असं नाही, म्हणजे जनरेटर पण नव्हता, असं काहीतरी झालं, आणि ते माईक सिस्टीम पण सगळी बंद पडली. तर आता काय करायचं की ते कधी नीट होईल वगैरे असं काही माहिती नव्हतं. तर मग माझ्या मनात आलं काय पूर्वीच्या काळी लोक करतच होते ना, माईक आणि हे नसताना जर शांतता व्यवस्थित असेल तर ते सुद्धा नीट ऐकू जाऊ शकतं. तर म्हणून मग तसंच कंटिन्यू केलं आम्ही ते गाणं, म्हणजे न थांबता. त्यामुळे अजिबात माईक्स नाहीत, फक्त
पेटी तबल्याचा नॅचरल आवाज तंबोऱ्यांचा आणि ते गाणं, तर ते आम्हाला गाताना इतकं छान वाटलं. कधी कधी नॅचरल हे जे एन्व्हायरमेंट असतं ना, तर त्या नॅचरल वातावरणात गातानाही आम्हाला खूप छान वाटलं. श्रोत्यांनी पण खूप ॲप्रिशिएट केलं ते त्यावेळी. आणि त्यांना पण एक असं कधी कधी काय होतं की एक प्रकारचा कृत्रिम साऊंड असतो जेव्हा सगळी सिस्टीम असते, त्यामुळे बऱ्याच ट्रॅक्सनी ते सगळी वाद्य व्होकल्स तुमचे जातात, मग ते ॲम्प्लिफाय होऊन परत स्पीकरनी येतं. ऑफकोर्स ते आवश्यक आहे, परंतु त्यांनी एक तो थोडासा कृत्रिमपणा त्याच्यात येतो आणि ते सगळं बायपास करून डायरेक्ट गाणं ऐकायला मिळणं. तर ते डायरेक्ट गाणं ऐकण्यात सुद्धा लोक नंतर आम्हाला येऊन सांगितलं की हे पण आम्हाला खूप छान वाटलं. तू आपल्या गप्पांमध्ये तू ऑरा जरी नाही म्हणाला असलास तरी तुझ्या नावातच आहे आणि तीच याही मैफिलीत उजळली. कारण आनंद भाटे ह्यातली जर अक्षरं बघितली तर आभा अशी अक्षरं तयार होतात आणि ती आभा अखंड जर काय म्हणू ना प्रसवत असली की ती तेजपुंज राहते दादा. आणि ती कायम जाणवत राहते आम्हाला तुझ्या व्यक्तित्वातून, तुझ्या गाण्यातनं. आज हा सगळा विचार ऐकत असताना तुझ्या जगण्यातनं म्हणजे आम्ही किती घेऊ असं आमचं झालंय. दादा सातत्याने आत्ता नवनवीन उपक्रम चालू आहेत, प्रयोग घडत आहेत, तर आता आमच्यासमोर अजून नव्याने काय काय गोष्टी उलगडणार आहेत? असं आहे की संगीत हे क्षेत्र असं आहे की ज्याचा अंतच नाही आहे. खरं खरं. तर त्याच्यामुळे आपण कितीही शिकलो तरी नवीन शिकण्यासारखं काहीतरी असतं. कितीही राग आपल्याला येत असले तरी नवीन काहीतरी राग, नवीन बंदिशी हे तयार करणं, अजून नवीन शिकणं, ही प्रोसेस नेहमी चालूच असते. आणि नाट्यगीत असू दे, अभंग असू देत, तर आपण आतापर्यंत जे गायलेलं असतं त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन जुन्या लोकांनी तर इतकं सगळं करून ठेवले की त्यातलं बरंच काही दिसतं आपल्याला की हे पण आपल्याला अजून तयार करायचं आहे, ही शैली अजून वेगळी आहे. आणि इवन जुने लोकच असं नाही की आपण आजूबाजूला बघतो त्यावेळी असं होतं की प्रत्येक काहीतरी ऐकताना आपल्याला नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळतच असतं, बघायला मिळत असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं आपला जो ॲप्रोच असतो तर तो ओपन ॲप्रोच ठेवणं हे मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि की जेणेकरून म्हणजे जसं एक नेहमीचं छापील वाक्य सांगायचं तर मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो असं जे तर पण ते खरं आहे. म्हणजे हे खूप वेळा वापरलं गेलेलं वाक्य जरी असलं तरी त्यात तंतोतंत खरं आहे. आणि उदाहरणं पण आपण याची दिग्गज लोकांच्या वागण्यातनं बघितलेली आहेत, बघत असतो नेहमी. तर तेच लक्षात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. इतकं जवळपास आपण हे 1.5-2 तास उलगडतोय तर त्याच्यात यशस्वी हा शब्दही छोटाच वाटतो मला, खरं सांगते. कारण राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी आणि त्याच्याही पल्याड अनेक श्रोत्यांच्या मनात त्याचं जे गाणं खऱ्या अर्थी वास करतंय, त्याला मिळालेली अभंग दाद ह्यासारखा उत्तम पुरस्कार नाही, असा अखंड झरा वाहत असतो त्याच्यासमोर. तर दादा हे सगळं असून सुद्धा यश टिकवून ठेवणं ही एक वेगळी पुन्हा साधना आहे. आज नवोदितांना काय सांगशील, यशस्वी होण्याच्या पलीकडे आनंदी कसं व्हावं? मला असं वाटतं की जे आपण करतोय त्याच्यात आनंद मानला पाहिजे आणि आनंद शोधला पाहिजे. जेव्हा तुम्ही काही शिकत असता तर त्या शिकण्यातनं आपल्याला आनंद मिळतच असतो. पण जेव्हा मैफलीत आपण काही सादर करत असतो तर त्याच्यातनं सुद्धा तुम्ही स्वतः त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे नवीन गायक आहेत त्यांना मी हेच सांगेन की जे काय करताय त्याच्यात ते एन्जॉय करा, त्याच्यातनं आनंद घ्या, म्हणजे मग तो तुम्ही लोकांना देऊ शकता. आणि दुसरं म्हणजे कलेशी प्रामाणिकपणा कधी सोडला नाही पाहिजे. बरेच वेळेला यश टिकवणं हा जो तू उल्लेख केलास, तर मला असं वाटतं की हा एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे नवोदित गायकांनीच असं नाही, सगळ्यांनीच मला वाटतं लक्षात ठेवलं पाहिजे की जरी कितीही, म्हणजे परत हे मी जी एक्झाम्पल्स बघितलेत त्याच्याचवरनं सांगतो की
भीमसेनजींच्या जेव्हा मागे आम्ही तानपुऱ्याला बसायचो, मैफल, आता ते तर अशा पदाला पोचले होते की म्हणजे सगळे पुरस्कार सुद्धा, म्हणजे त्यांना पुरस्कार मिळाला तर त्या पुरस्काराचा सन्मान आहे अशा ते पदाला पोचले होते. परंतु मैफलीत गाताना आम्हाला कधी असं जाणवलं नाही की ते पूर्ण त्याच्यात स्वतःला झोकून देऊन मैफल करत नाही आहेत असं एकदाही जाणवलं नाही. तर समोर कोणीही असू देत, समोर असा 10,000चा ऑडियन्स असू दे किंवा 50 लोकांचा गाणं ऐकणारा दर्दी ऑडियन्स असू दे, पण प्रत्येक ठिकाणी ती मैफल तितक्याच 100% तुमचे एफर्ट्स देऊन व्हायची. तर मला वाटतं हे कलाकाराच्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे. त्याचं ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही एक असं ते रुटीन म्हणून ते मैफल सादर करायला सुरुवात करता, तर ते मला वाटतं ती अधोगतीची पहिली स्टेप असते. खरंय खरंय खरंय. आज हा सगळा संवाद साधत असताना खरं सांगायचं तर आम्हीच इतके समृद्ध झालोय की त्या सगळ्यातनं मलाच आणि इथे जेवढे जण सगळे या व्हिडिओच्या निमित्तानं जोडलेत तेवढ्या सगळ्यांना नवा विचार फक्त मिळाला नसेल तर त्याला गतिमान करण्याची ही सगळी अख्खी भूमिकाच तो आमच्यासमोर उलगडलीच असं मला वाटतं. या मुलाखतीच्या समारोपाकडे येत असताना स्वयं टॉक्सच्या निमित्तानं आपण हा इंटरव्ह्यू घेतो आहोत. तर स्वयं म्हणजे एक स्वतःची ओळख. मला त्याच प्रश्नानं समारोप करायचा आहे की स्वयं, तू स्वतःचा स्वयं कसा पाहतोस? स्वयं इज इक्वल टू व्हॉट फॉर यू? सगळ्यात अवघड प्रश्न सगळ्यात मैफलीच्या शेवटी ठेवला होत असतो असं वाटतं मला. मला जे वाटतं ते सांगतो. त्याच्या आधी ऑफकोर्स स्वयं टॉक्स हे जे या सगळ्या उपक्रमाला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. तुला वैयक्तिक माझ्याकडनं खूप शुभेच्छा. तुझं स्वतःचंही कर्तृत्व सगळ्यांना खूपच दिशा देणारं आहे आणि त्यामुळे माझ्या भरभरून शुभेच्छा तुम्हा सगळ्या लोकांना. आणि स्वयं म्हणजे स्वतःकडे कसं बघतोस असं म्हणलं तर म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं एक गायक म्हणून मी जर स्वतःकडे बघितलं तर मी असं बघतो की किंवा प्रयत्न करतो ॲटलिस्ट की एक विद्यार्थी म्हणून राहण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन नवीन शिकणं हे चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो माझा. बाकी ॲज अ पर्सन मी स्वतःकडे बघितलं तर काही नाही, नॉर्मल जसा असतो तसंच, बाकी विशेष काही नाही. काय रे कमाल. मी खरं सांगू तुझ्या गाण्यानेच याचा समारोप होणं उचित, पण ना राहून राहून आज सातत्याने अगदी मुलाखत सुरू झाल्यापासनं आमची जी धनश्री ताई आहे, धनश्री लेले, ती एकदा एका कार्यक्रमात म्हणाली होती, तर माऊलींच्या एका शब्दात बदल करण्याचा अधिकार अजिबात नाही, पण तिनं ज्या भावाने केला होता तोच भाव ठेवून आज म्हणावं असं वाटतंय की ऐसे स्वरांचे चालणे आणि आज तर ऐसे शब्दांचे चालणे आणि येणे रसाळपणे आता पुरे ऐसे कोण म्हणे अकर्णिता, अशी माझी अवस्था आहे. मला खात्री आहे की तुम्ही ऐकणाऱ्यांनाही असं वाटत नसेल की ही अशी छान शब्द मैफल सुद्धा थांबावी, पण एक मैफल संपल्याशिवाय नवी मैफल सुरू होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा दादा आपल्यासमोर कधीतरी नव्या गाण्याच्या रूपात, नव्या उपक्रमांच्या रूपात येतीलच. दादा इथे आलास आणि आमच्याशी इतक्या भरभरून गप्पा मारल्यास, मी मगाशीच म्हटलं तसं की आम्हाला उदंड दिलंस, खूप मनापासनं कृतज्ञ. पुन्हा नक्की भेटू. नक्की. आणि अर्थात तुझ्या स्वरांनीच आजच्या मुलाखतीची सांगता व्हावी. जरूर. आणि धन्यवाद. धन्यवाद. आ
चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, वरवरदा कलिमल विलया, वरवरदा कलिमल विलया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, निस्सारा संसारा, मृगनिरासम भुललो मी, परिफसलो विस्मरलो, तव भजनी लागाया, तव भजनी लागाया, तव भजनी लागाया, तव भजनी लागाया, चिन्मया सकल हृदया, 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 सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया।